लाईव्ह दाबले मी लाईव्ह. ओके. जय भीम मित्रांनो, स्वागत आहे थांब आपलं थांब आंबेडकराईट टीव्ही. अजून लाईव्ह झालेलं आहे. झालंय ना, लाईव्ह आहे. बरं, काय हरकत नाही, हे सहज फॉर्मॅलिटी. शेअर करता येईल का नंतर शेअर करावं देऊ? नंतर करूयात, झाल्यावरती करूयात. ठीक, ओके. तर ठीक आहे. जय भीम मित्रांनो, स्वागत आहे आपलं आंबेडकराईट टीव्ही, आंबेडकराईट पार्लमेंट आणि BAWS म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस या पेजेस आणि चॅनलवरती. यामध्ये आम्ही बाबासाहेबांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तकं, त्यांची भाषणं जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस या अंतर्गत पब्लिश केलेली आहेत, त्या पुस्तकांचं वाचन, अभ्यास आणि चर्चा करावं असं प्रयोजन केलेलं आहे. त्यानुसार बरेच दिवस झाला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं हे उपक्रम राबवत आहोत. त्यात वेगवेगळ्या सुधारणा करत करत आज आम्ही परत एकदा बुद्धांडीज धम्माचं सुरुवातीपासून वाचन आणि अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. त्याकरिता माझे मित्र सुनील सोनवणे सोबत आहेत आणि संजय नगरकर सर आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला सिद्धार्थ सोनकांबळे सर जॉईन होतील. तर तर याशिवाय काही सूचना असतील आपल्या, तर लोकांना मी आवाहन करेल की त्यांनी तशा कमेंट करून सांगाव्यात. पण व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करावं, तशा कमेंट्स कराव्यात, मॅक्झिमम शेअर करावं, जेणेकरून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओज पोहोचतील. ओके, तर सुरू करूया मग सर. ओके, ठीक आहे. ठीक आहे. तर द बुद्धा अँड हिज धम्मा हे व्हॉल्यूम 11 मध्ये पुस्तक आहे. त्याच्या इंट्रोडक्शन पासून आपण सुरुवात करत आहोत. तर इंट्रोडक्शन मध्ये indications of a growth in the volume of interest in Buddhism are noticeable in some sections of Indian people. Along with it, there is naturally a growing demand for a clear and consistent statement of the life and teachings of the Buddha. काय की indications of a growth in the volume of interest in Buddhism. बुद्धिझम मधल्या व्हॉल्यूमच्या इंटरेस्ट मध्ये, बुद्धिझम मध्ये जो इंटरेस्ट आहे त्याचं जे व्हॉल्यूम आहे, त्याचे जे काय म्हणतात त्याला संग्रह, याच्यामध्ये जे वाढ होत आहे त्याचे जे इंडिकेशन्स आहेत ते नोटिसेबल आहेत, ते दिसण्याजोगे आहेत भारतीय लोकांच्या काही गटांमध्ये. ओके, अलॉंग विथ इट, त्याच्यासोबतच देर इज नॅचरली अ ग्रोईंग डिमांड, तेथे निसर्गतच एक वाढती डिमांड आहे एका क्लिअर अँड कन्सिस्टंट स्टेटमेंटची. एका क्लिअर आणि कन्सिस्टंट स्टेटमेंटची. कशाच्या बाबतीतच्या? ऑफ द लाईफ अँड टीचिंग्स ऑफ द बुद्धा. बुद्धाच्या आयुष्याची आणि बुद्धाच्या टीचिंग्सच्या बाबतीतची एक क्लिअर आणि कन्सिस्टंट स्टेटमेंटची वाढती डिमांड आहे, असं बाबासाहेब लिहितात इंट्रोडक्शन मध्ये. पुढं, एनीवन हु इज नॉट अ बुद्धिस्ट finds it extremely difficult to present the life and teachings of the Buddha in a manner which would make it a consistent whole. काय? Anyone who is not a Buddhist finds it extremely difficult, म्हणजे जो बुद्धिस्ट नाही, जो बुद्धिस्ट नाही त्याला हे तीव्र अवघड होते, त्याला हे अतोनात अवघड होते बुद्धाच्या आयुष्याची आणि त्यांच्या शिकवणीची, बुद्धांचं आयुष्य आणि त्यांची शिकवण प्रेझेंट करणं अवघड होते, दाखवणं अवघड होते. इन अ मॅनर, अशा पद्धतीने, विच वुड मेक इट अ कन्सिस्टंट होल, ज्याच्याद्वारे ते कन्सिस्टंट होल होईल, सुसंगत, कन्सिस्टंट, सुसंगत आणि संपूर्ण. हा सर 2 मिनिट, तर यावर कृपया सर विवेचन करावं. मी थोडक्यात आपले जे सर आहेत त्यांना लिंक पाठवतो. तर हे असं आहे की जो अबौद्ध आहे त्याला हे अत्यंत कठीण होते की बुद्धाचं जीवन आणि शिकवण या संबंधित सुसंगत आणि संपूर्ण विवेचन करायला. आता जो अबौद्ध आहे याला ते कठीण आहे, कारण त्याला एक बुद्धा धम्माचा त्यांनी अभ्यास केलेला नाही, दुसऱ्या गोष्टी त्यांनी बुद्धिस्ट ट्रेनिंग घेतली नाही, तर त्याला हे सुसंगती प्रस्तुत करणे आणि त्यातल्या त्यात तो दुसऱ्या धर्मात राहिल्यामुळे त्याच्या धर्माचा त्याला जे काही साम्य वाटतं, मग अशा गोष्टी मग बुद्धाला देखील मग तो विष्णूचा अवतार वगैरे करून टाकतात
बौद्ध धर्माबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. वरवरचे माहितीच्या आधारावर सुसंगत प्रस्तुतीकरण आणि संपूर्ण प्रस्तुतीकरण ते होत नाही त्यांच्याकडनं. आणि निकायाच्या आधारावर म्हटलं, समोर वाचायचं त्यांचं, डिपेंडिंग ऑन द निकाया. निकाया म्हणजे आता ते आपले त्रिपिटक जे आहे, त्या त्रिपिटकांचं संकलन निकायामध्ये, वर्सेस जसं इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, तसे हे वर्सेस आहेत. जसं अंगुत्तर निकाया, मग आहे मध्यम निकाया, आणि तिसरा आहे दिग्घ निकाया. काय होतं, जे छोटे वर्सेस आहेत त्याला अंगुत्तर निकाय, जे मध्यम आकाराचे वर्सेस आहेत त्याला मध्यम निकाय, आणि जे मोठ्या आकाराचे वर्सेस आहेत त्याला आपण म्हणतो दिग्घ निकाय. एवढं सिंपल आहे ते. म्हणजे अंगुत्तर निकाय, मध्यम निकाय आणि दिग्घ निकाय, ते या त्रिपिटकांच्या निकायाच्या आधारावर बुद्धाचं जे चरित्र आहे आणि बुद्धाचं जे शिकवण आहे, हे सुसंगत प्रस्तुतीकरण होत नाही, म्हणजे कठीण होते. डिपेंडिंग ऑन द निकायास, not only the presentation of consistent story of life of Buddha becomes a difficult thing, and the presentation of some part of his teaching becomes much more so. म्हणजे बुद्धाच्या जीवनासंदर्भातही आणि बुद्धाच्या शिकवणीबद्दलही सुसंगती प्रस्थापित करणे अत्यंत कठीण आहे. कशाच्या आधारावर? तर निकायांच्या आधारावर. ओके, ठीक आहे सर. हा, म्हणजे नॉन बुद्धिस्ट लोक नाहीत, त्यांनाही धम्म कळावा असं बाबासाहेब म्हणतात, यातून असं दिसतंय नाही का? बुद्धिस्ट लोक नाहीत, त्यांना बुद्धांच्या आयुष्याच्या लाईफ आणि टीचिंग्स बद्दल एक कन्सिस्टंट होल, एक सुसंगत स्टोरी मिळत नाही, त्यांच्या आयुष्या बाबतीतही आणि त्यांच्या शिकवणी बाबतीतही, असं यात इंट्रोडक्शन मध्ये लिहिलेलं आहे. बरोबर सर? बरोबर. ओके. Depending on the Nikayas, not only the presentation of a consistent story of the life of the Buddha becomes a difficult thing, and the presentation of some parts of his teaching becomes much more so. की निकायावर अवलंबून राहिलं तर की बुद्धाची लाईफ स्टोरीजच कन्सिस्टंट दाखवणं अवघड जाते. एवढंच नाही तर त्यांच्या शिकवणीचे काही भाग त्याच्याहून अवघड होतात. त्यांच्या शिकवणीचे काही भाग तसे प्रेझेंट करणं त्याच्याहून अवघड होतात, नाही का? ठीक आहे, म्हणजे निकाय जोडणं हे नाही करतायत. परत एकदा सर, निकायज म्हणजे काय सांगू शकाल का? अंगुत्तर निकाय, दिग्घ निकाय, मध्यम निकाय, असे तीन निकाय आहेत. अच्छा, अंगुत्तर निकाय म्हणजे छोटे छोटे जे वर्सेस आहेत, बुद्धाचं जे काही धम्म आहे तो संकलित केला गेला गाथांमध्ये. तर छोट्या आकारांच्या ज्या गाथा आहेत त्यांना आपण अंगुत्तर निकाय, मध्यम निकाय मध्यम आकारांच्या, आणि दिग्घ निकाय मोठ्या आकारांच्या, अशा निकायांच्या आधारावर ते निकाय आपण डिवाइड करतो. आणि त्या असे जे त्रिपिटकामध्ये आहेत तर ते निकाय आहेत. याच्या आधारावर सुसंगत प्रस्तुतीकरण बुद्धाच्या जीवनासंदर्भात आहे आणि बुद्धाच्या शिकवणीबद्दल अत्यंत कठीण होऊन जाते. यांच्या आधारावर, म्हणजे त्रिपिटकाच्या आधारावर ते सुसंगत प्रस्तुतीकरण, जीवन आणि शिकवण याची कठीण होते. अच्छा, म्हणजे मी तेच प्रश्न विचारणार होतो, निकायाज म्हणजेच त्रिपिटक? हा, म्हणजेच त्रिपिटक. ओके. सिद्धार्थ सर, तुम्ही याच्यावर काही सांगू शकाल का? निकायाज म्हणजेच त्रिपिटक का? हा, बरोबर आहे सर. निकाय म्हणजे त्रिपिटक सरांनी व्यवस्थित मान्य केलेले आहे. खुद्द दिग्घ निकाय, मध्यम निकाय आणि अंगुत्तर निकाय म्हणजे जे लहान, मध्यम आणि मोठे जे निकाय दिलेले आहेत, तिन्ही निकायाला मिळूनच त्रिपिटक तयार होते. ओके, ठीक, चालेल, थँक्यू सर. आणि त्रिपिटकामध्ये किती पुस्तकं आहेत सर? म्हणजे आता मला तर वाटायचं की त्रिपिटक म्हणजे एकच पुस्तक आहे असं वाटायचं मला. नाही, त्रिपिटक म्हणजे कसं, जसं ख्रिश्चनांचं बायबल, मुस्लिमांचं कुराण, तसं मला वाटायचं बुद्धिस्टांचं त्रिपिटक म्हणजे एकच पुस्तक आहे असं वाटायचं. तर ते किती पुस्तक आहेत?
अशाच बाबासाहेबांचा उल्लेख जो दिसतो, ब्लूप्रिंट टू प्रोपोगेट बुद्धिझम इन इंडिया, त्याच्यात ते 73 ग्रंथ म्हणतात. पण आता ओके. लोक त्याचे अनुपिटका वगैरे खूप साऱ्या तयार केल्यामुळे त्याची संख्याबळ खूप जास्त आहे असंही लक्षात ओके. येत आहे. ओके. पण ढोबळमानाने बाबासाहेबांनी जे मांडलं 73 ग्रंथ, आपण ते म्हणू. तर ते ओके. बाबासाहेबांनी अशा दृष्टीने मांडलं की अशा 73 ग्रंथांचा अभ्यास साधारण जो गृहकारक असतो किंवा गृहस्थ असतो, याला ते एका जीवनात वाचून अभ्यास करून त्याचा पालन करणे, म्हणजे पालन करणे तर छोटा आहे म्हणा धम्म, पण त्याचं एवढं वाचन करणे हे त्याला शक्य नाही. म्हणून त्याला बायबल सारखं एक छोटं एक पुस्तक पाहिजे, एकच पुस्तक पाहिजे, ज्यामुळे बुद्ध धम्माच्या वाढीस ते मदत होईल. आणि ओके. त्या दृष्टीने हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे आणि याचा उल्लेख त्या रंगूनच्या भाषणामध्ये पण बाबासाहेबांनी केला आहे. ओके. अच्छा, म्हणजे मग निकायालाच आपण त्रिपिटक म्हणू शकतो. म्हणजे त्रिपिटकावर हो. अवलंबून राहिलं तर त्रिपिटकावर अवलंबून राहिलं तर बुद्धांच्या लाईफ स्टोरी विषयी आणि त्यांच्या शिकवणी विषयी कन्सिस्टंट स्टोरी सांगता येत नाहीये आणि सुसंगती कन्सिस्टंट सांगता आणि येत संपूर्ण नाही. स्टोरी. सर सर असं नाहीये ते. हम्म. ठीक आहे, नगरकर सर बोल मांडणार आहेत. हे झालं माझं म्हणून. नाही, निकायाच्या आता आधारावर, त्रिपिटकाच्या आधारावर आपल्याला बुद्धाच्या जीवन आणि शिकवणची सुसंगत प्रस्तुतीकरण कठीण होते. कठीण कठीण होते होतं, असं पण म्हणले. इतक्या साऱ्या त्याच्यात कठीण विसंगती आहेत की आपल्याला हो. सुसंगती साधता येत नाही, एवढंच म्हणायचं होतं. नाही, आता कठीण होते, कठीण आहे हे खरं असलं तरी अशक्य नाही असं म्हणू शकत नाही आपण. अशक्य आहे असं नाही म्हणू शकत. बरं बरं बरं. हा 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 हा. त्रिपिटक वाचूनच बाबासाहेबांनी त्रिपिटक वाचूनच किंवा अजून आणखी काही जे त्रिपिटकावर आधारित ग्रंथ वाचून किंवा मूळ त्रिपिटक वाचून बाबासाहेबांनी हा धम्म दिलेला आहे आपल्याला, द बुद्धा अँड हिज धम्मा. याचा अर्थ त्रिपिटकाच्या बाहेरून घेतलंय, त्रिपिटक सोडून बाकीचं काही घेतलं असातला भाग नाही. त्रिपिटक वाचून नाही नाही, कठीण बाहेरून आहे. घेतलं तर काय हरकत नाही ना सर. नाही, बाहेरूनही त्रिपिटक मूळ आहे घेतलं. ना. नाही नाही, मी बरं काय बरं म्हणतो बरं. सर, त्रिपिटक हे मूळ आहे, बरोबर. ओके. त्रिपिटक हे मूळ आहे आणि त्रिपिटक बाबासाहेब काय म्हणतात की सरांनी आता आदरणीय नगरकर सरांनी वाचून दाखवलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे की कठीण आहे, ते अशक्य नाही म्हणत. तर एखादा व्यक्ती ते त्रिपिटक वाचून समजून घेऊ शकतो. आपण असं म्हणजे गफलत नाही करायला पाहिजे की त्रिपिटक म्हणजे बरं आता सर, त्रिपिटक ते वाचायची गरजच नाही. नाही नाही सर नाही. एक आणि ते मिनिट, कुठल्या भाषेत आहे त्रिपिटक सर? वाचायची कुठल्या भाषेत? पाली पालीमध्येच भाषेमध्ये. आहेत का? हो हो हो. बरं बरं. ओके. म्हणजे तर पाली तर पाली शिकावंच लागेल असं. नाही, पाली आणि पाली भाषा काही हे बाधा नाही आहे. तुम्हाला हिंदी, हम्म. इंग्लिश, मराठी आणि इतर भाषामध्येही आहे. हो हो. मुद्दा तो आहे की अनुवादित आहेत. भाषामुळे अडथळा नाही होत आणि सुसंगत प्रस्तुतीकरण करता येतं. त्याच्यात अनेक विसंगती अडचणी. हा. जाणीवपूर्वक काही आता ओघाने आहेत की 2500 वर्षामध्ये टाकल्या गेल्या. आता ते जे विरोधक होते त्यांनी टाकले, की नंतरचे जे भिक्खू होते त्यांना त्यांचा धर्म आणि यांचा धर्म असा मिलावट करून असं काहीतरी हा. करायचं होतं, म्हणून ते केलंय की का. आणि असा असा धोका बाबासाहेब समोर सांगतातच की बरोबर नंतरच्या बरोबर आहे भिक्खूने सर. जोडलं का. आता नंतरचे भिक्खू म्हणजे कदाचित ब्राह्मण भिक्षू म्हणायचे असेल त्यांना, पण तसं हो स्पष्ट हो. उल्लेख इथे केला नाही. पण हे करू कोण शकतो, म्हणजे भारतात जो विरोधक आहे बुद्धिझमचा, तो ब्राह्मणी धर्म किंवा चतुर्वर्णीय धर्म आहे. हा हा, असं मुद्दा आपल्याला बरोबर आहे सर. ओके. सरांनी अगदी अचूक तर मग मांडले सर. ओके ओके. ठीक आहे. ओके. म्हणजे ठीक आहे. म्हणजे त्रिपिटकावरून नुसत्या म्हणजे असं असं म्हणता येईल का? बघ, म्हणजे सरळच आहे की नुसत्या त्रिपिटकावरून सुसंगत चित्र मांडणं अवघड जाते. फक्त त्रिपिटकावरून काही हो. इतर गोष्टींचा सहारा घ्यावा लागेल असं म्हणता येईल का? जसं सर घ्यावाच लिहिलंय लागेल ना. जसं कसं आहे लिहिलंय माहिती आहे तसं का? मानता येत नाही. त्याला हा हा. बुद्धिसंगत निकष लावूनच ते तपासल्याशिवाय आपल्याला ते घेता येत नाही, बरोबर. हा म्हणजे हा असं म्हणजे ते आहे. हा असं मग सिद्धार्थ सर हे बरोबर आहे ना. आणि हे बरोबर आहे, हा असंच असतं ऍक्च्युली कुठे. हा सर सर ते तसं काय म्हणतायत माहिती आहे का, नगरकर सर जे विश्लेषण करतायत ना, तर ते बरोबर आहे. पण त्याचं काय आहे माहिती आहे का मूळ, की ते आपण वारंवार म्हणतोय की त्रिपिटक वाचून सुसंगत मांडणी करणं कठीण आहे. का कठीण आहे? कारण ते त्रिपिटक म्हणजे काही 3 पुस्तकं नाहीत अशी, बरोबर. सरांनी सांगितलेलं आहे की ते जवळपास 72 जवळपास ग्रंथ आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये अजून त्या 72 ग्रंथामध्ये शेकडो लाखो अशा गाथा आहेत, बरोबर. मग हे एखाद्या सामान्य माणसाला, बाबासाहेब म्हणतात की एखाद्या सामान्य माणसाला संपूर्ण त्रिपिटक वाचणं जवळपास कठीण, म्हणजे अशक्य बाब आहे, म्हणजे कठीण बाब आहे ती. म्हणून ते सगळ्यांना त्रिपिटक पूर्ण वाचणं होत नाही,
हे त्या बाबासाहेबांना सांगायचं. परंतु नाही सामान्य इतर नाही, लोक आपण रिसर्चर्सला म्हणूत ना. सामान्य रिसर्चरला नाही, शक्य आहे आपण ना. हायली इंटेलेक्च्युअल रिसर्चर्सला ते शक्य आहे का? नाही 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 आता बाबासाहेब ते एवढे मोठे सायंटिस्ट आणि रिसर्चर म्हणता हा येईल. हा तर रिसर्चरला मग शक्य आहे त्यांना ना ते सर. शक्य आहे. हो शक्य आहे. रिसर्चरला ते शक्य आहे, संशोधकांना ते शक्य आहे. शक्य कसं असू शकतं? शक्य नाही असं बरोबर. आपण कसं म्हणू शकतो? कारण ते ग्रंथ नाही नाही आहे तसं तर ते नाही. म्हणजे नाही नाही सर, एक मिनिट. मुद्दा काय माहिती आहे का, की जसं काही की वेद हे जे आहेत तर ते शूद्रांना न समजणारे आहेत, समजू शकत नाहीत. अशातला काही भाग आहे का त्रिपिटक म्हणजे? नाही. कारण त्रिपिटक हे तुम्हाला आम्हाला कोणालाही समजू शकतात, अशातला भाग नाही. पण काय आहे माहिती आहे का, की सरांनी जे म्हटलेलं आहे की नंतरच्या काळामध्ये मागाहून जी प्रक्षिप्तता झालेला आहे, त्याच्यामध्ये घुसखोरी झालेली आहे. तर ती घुसखोरी आपल्याला ओळखता आली पाहिजे, समजली पाहिजे की कुठे कुठे घुसखोरी झालेली आहे, कोणता भाग प्रक्षिप्त आहे, मूळ बुद्धाची शिकवण काय आहे, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. ओके. मग ठीक आहे. चल निकायावरती किंवा त्रिपिटकावरती अवलंबून, फक्त त्रिपिटकावरती अवलंबून राहिलं तर ती लाईफ स्टोरी आणि शिकवण कन्सिस्टंट पूर्णपणे मांडता येत नाही असं म्हणणं येतं. ओके. फक्त त्याच्यावर अवलंबून नाही राहिलं तर नाही इतर नाही, गोष्टींचं कठीण जाते. मानता येतं सर. मानता येतं असं भाग नाही, मानता येतं पण ते कठीण जातं. सर्वसामान्य माणसाला कठीण जातं, असे ते शब्द आहेत. सर्वसामान्याचं नाही बोलतो आपण. आपण काय नाही म्हणतोय, आपण 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 रिसर्चर सर बाबासाहेब काय सर्वसामान्याला म्हणतात जे ते मी चांगलं ते सांगतो. मान्य करतील. तर धमदीप सर, मी काय म्हणतोय, हे बाबासाहेबांचे शब्द आहेत की त्रिपिटक वाचून सर्वसामान्य माणसाला समजणं कठीण जातं. ते सगळ्यालाच नाही म्हणत असं, की आता बाबासाहेबांना सर्वसामान्य कठीण कुठं गेलं का? दिले नाही सर, सर्वसामान्य असं कुठं दिलं नाही तर. नाही तुम्ही कुठं वाचताय आता इतर ग्रंथ, म्हणजे बाबासाहेब या त्रिपिटकाविषयी जे बोलतात ना, तर त्याच्याविषयी बोलतात की बाबासाहेब नाही हे नाही, आपण त्रिपिटक हे आपण काय सर्वसामान्य. करतोय. हम्म. प्लीज कंटिन्यू. हा त्रिपिटक हे सर्वसामान्य माणसाला समजून घ्यायला, एका जीवनामध्ये त्याला ते समजून घ्यायला, किंवा सर्वसामान्य जो माणूस असतो त्याला पूर्ण त्रिपिटक वाचत बसला तर तो गोंधळून जाईल. बरोबर. आता उदाहरणार्थ सुत्तपिटक आहे, तर सुत्तपिटकामध्ये अनेक अशा अवैज्ञानिक गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या बुद्धिझमला धरून नाहीत, तर त्या गोष्टीमुळे गोंधळ उडू शकतो. बरोबर. तर त्यामुळे सुसंगत अशी मांडणी होत नाही बुद्धाची किंवा बुद्धिझमची, समजू शकत नाही. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की सर्वसामान्य माणसाला एक समजणं कठीण आहे, सगळ्यांना समजणं कठीण आहे अशातला भाग नाही. सर एक क्वेश्चन आहे. समजण्याचा नाही प्रकार. ठीक आहे. ओके, बोला. एक क्वेश्चन आहे माझा, हा की सर. आता फॉर एक्झाम्पल माझं तर त्रिपिटकाचं काही वाचन नाहीये, हो तर बेस्ट रिसोर्स म्हणून माझी अशी अंडरस्टँडिंग आहे एक कॉमन मॅन म्हणून, की हो त्रिपिटकाचं बाबासाहेबांनी काही सार सांगितलंय का? आणि हा, हे सारच आहे. बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मा जेव्हा बाबासाहेबांनी तयार केला, तर त्याला आपण त्रिपिटकाचं सार असं म्हणू शकतो का? की हो बुद्धांची निश्चित. जी शिकवण आहे आणि बाबासाहेबांचा बुद्धांच्या शिकवणुकीचा जो अभ्यास आहे, त्यात योग्य काय आणि अयोग्य काय ह्या गोष्टींची तडजोड करून त्यांनी बुद्ध अँड हिज धम्मा असं लिहिलं आहे का? म्हणजे मी जर मला त्रिपिटकाचं थोडंफार काही ज्ञान घ्यायचं असेल, तर मी बुद्ध अँड हिज धम्मा वाचला तरी मी पूर्णपणे नाही म्हणा, पण एक बऱ्यापैकी मला गोष्टी समजतील की बुद्धांची शिकवण काय. बरोबर आहे सर. असं होईल का? असं आपल्याला म्हणता येईल का की असं होईल? कारण मी म्हणजे स्वतःला कॉमन मॅनच म्हणतोय, कारण माझा त्रिपिटकाचा अभ्यास नाहीये. पण मला जर करायचा झाला, फॉर एक्झाम्पल आता माझ्या ड्युटीज पण आहेत, माझं रेग्युलर वर्क आवर्स पण आहेत, 9 तास 10 तास काय असतील ते, आणि त्यातून वेळ काढून मला एक ह्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे की मला बुद्धांची शिकवण समजायची आहे. आणि त्यातून आपण आता जी एकूण चर्चा करतोय ती अशी आहे की कदाचित त्रिपिटकामध्ये भेसळ असू शकते, पुढे मागे काय झालंय नाही झालंय. तर त्याच्यासाठी मला बाबासाहेबांनी दिलेला ग्रंथ वाचणं इनफ होईल का? किंवा त्रिपिटक वाचायची खरंच मला गरज पडेल का, एक उपासक म्हणून? सर कसं आहे माहिती आहे का, की त्रिपिटक वाचण्याची गरज तर आहेच. आता जर आपल्याला द बुद्ध अँड हिज धम्मा वाचला तर ते सफिशियंट आहे. पण जर तुम्हाला अधिक खोलात जाऊन जर त्याचा अभ्यास करायचा असेल तर त्रिपिटक पण वाचावंच लागतील. कारण असं का म्हणतोय मी, कारण आता या ठिकाणी बघा, एका ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की बुद्धत्व प्राप्तीसाठी जेव्हा ध्यान करत बसले बुद्ध,
सुरुवातीला त्यांनी जेव्हा 40 दिवसाचा अन्न पुरवठा केला, जवळ साठवण केली आणि ते ध्यान धारणेला बसले. ध्यान धारणेला बसताना त्यांना जे आदल्या रात्री जे स्वप्न पडलं, 5 स्वप्न, तर त्या 5 स्वप्नाचा अर्थ लावताना बुद्ध म्हणतात की मला आता समृद्धी प्राप्त होणार आहे. त्याचा ते अर्थ लावतात त्या 5 स्वप्नाचा. पण ते 5 स्वप्न कोणते आहेत? आता जर तुम्हाला ते 5 स्वप्न कोणते आहेत हे शोधावं लागलं तर त्या द बुद्ध अँड हिज धम्मामध्ये ते 5 स्वप्न तर दिलेले नाहीत. मग तुम्हाला कुठे दिलेत? तर त्याचा रेफरन्स त्या त्रिपिटकामध्ये आहे, ते आपल्याला वाचावंच लागतील. जर जिज्ञासू जे लोक आहेत, अभ्यासू लोक आहेत, त्यांना जर वाटलं की जाणून घ्यायला पाहिजे काय आहे नेमकं, तर ते आपल्याला निश्चितच वाचावं लागतील. दुसरी गोष्ट, आनापानसतीचा जो उल्लेख आलेला आहे, तर त्या आनापानसतीचा जो उल्लेख मध्यम निकायामध्ये दिलेला आहे त्रिपिटकातल्या, तर त्याच्यामध्ये जे 118 नंबरचं जे आनापानसुत्त जे आहे ते आपल्याला वाचावं लागेल. जर आपल्याला जाणून म्हणजे ठीक आहे, म्हणजे म्हणजे जर नाही ठीक आहे. आता सुनील, नाही बरोबर, म्हणजे वाचवता लागेलच ना एखाद्याला. जर ते जाणून घ्यायचं असं सगळंच डिटेलिंग, तर वाचून स्वतःला रिसर्च करायचं असेल तर ते वाचावंच लागेल ना. नाही का? हो बरोबर आहे. हा, तर ठीक आहे, बघू आपण ते पुढे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल किंवा नाहीतर मला एक बोल ना. सर आवाज येत तर नाही मला तुमचा. एक असं म्हणायचं आहे की हा तर हा डिटेलमध्ये बरोबर आहे. डिटेलमध्ये ज्याला ऍज अ रिसर्चर ज्याला अभ्यास करायचा आहे, तर मग कॉमन लोकांसाठी मग बुद्ध अँड हिज धम्मा नाहीये का, असं असं म्हणू शकतो आपण की काय, की कसं ह्याला फ्रेम कसं करायचं? माहित नाही. Common माझं काय म्हणणं, लोकांसाठी- सध्या पुरतं एवढं ठेवूया का आपण की आता हे काय माहिती, आता कॉमन पीपल साठीच म्हणून, कॉमन असं नाही म्हणता येईल. हे पुस्तक आहे, या पुस्तकात काय काय दिले बघूया आपण. आणि ज्याला जाणून घ्यायचंय तर जेवढं जास्त जाणून घ्यायचंय तेवढे जास्त बुक्स वाचणारच ना माणूस, वाचायलाच पाहिजे नाही का. मी आता प्रयत्न हे करतो कॉमन याचं मॅन उत्तर द्यायला. आता सर नगरकर सर काहीतरी म्हणत नगरकर होते, सर सर. मी काही प्रयत्न करतो. कसं हम्म. आहे, हे पुस्तक जे आहे, हे जे दिलेलं पुस्तक आहे, हे बायबल सारखं वापरायचं असा बाबासाहेबांचा मानस आहे. आता बायबल कसं वापरलं जाते, आपण जसं चर्चमध्ये एक फादर असतो आणि तो तुम्हाला हा ग्रंथ इंटरप्रेट करून सांगतो आणि तुम्हाला तो ब्रेनस्टॉर्म करतो, तुम्हाला समजावून सांगतो, तुम्हाला चर्चा घडवून आणायला लावतो, तुम्हाला निष्कर्ष काढायला लावतो, तुम्हाला विचार करायला लावतो आणि अशा प्रकारे या ग्रंथाचा चांगल्या प्रकारे बोध करून देण्याची जबाबदारी त्या चर्चमध्ये आणि त्या फादरची असते. तसाच प्रकारे हा जो ग्रंथ आहे आपल्याला बोध करून देण्याकरता, आता सर्व तुम्ही म्हटलं की आणखी काय डिटेलिंग वाचायची आहे, तर मग प्रत्येकाच्या घरी एक एक त्रिपिटक पाहिजे, 73 ग्रंथ. केव्हा काय डोक्यात येईल प्रश्न आणि केव्हा रात्री अहोरात्री तो उठून बसेल ना शोधून काढेल. कारण धम्म जो विषय आहे हा त्याच्या जीवनाचा प्रश्न आहे, त्याला योग्य जीवन जगता यावं यासाठी आहे. त्यामुळे जीवनाशी संबंधित कुठली पुस्तक, कुठली चिकित्सा असली, त्याला विचारायचं असतं तर कोणाला विचारेल. तो स्वतः त्रिपिटकाचार्य होणार नाही, तर जे कोणी एक्सपर्ट आहेत, जे धम्म शिकवतात त्यांच्याकडे जाईल, पण त्यांना वाटेल तितके प्रश्न तो विचारेल आणि उत्तर मिळवण्यासाठी. आणि तो जो मार्गदर्शक असतो चर्चमध्ये म्हणा किंवा विहारांमध्ये, तो लोकांशी मैत्रीपूर्ण संवाद करून त्यांना समर्पक उत्तर देणे हे त्याचा कर्तव्य देखील आहे. तर त्यांनी ते समर्पक उत्तर देण्याचं काम, तो इतका ट्रेंड असतो की तो लोकांना योग्य उत्तर आणि योग्य बोध करून देणे ही त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला त्रिपिटकाचार्य होण्याची गरज नाही आहे आणि प्रत्येकाच्या घरी त्रिपिटक असण्याची गरज नाही. हा हँडी पुस्तक आहे आणि याचा बाबासाहेब म्हणत होते याचा इतका छोटा साईज करा की तो त्यांच्या लोकांच्या खिशात मावला पाहिजे. या पद्धतीने हा नेहमी त्याच्या कंपॅनियन बुक असली पाहिजे. ही दिवस रात्र हे कंपॅनियन बुक असली पाहिजे, अशा पद्धतीने अगदी खिशात ठेवण्या योग्य पुस्तक पाहिजे असं ते म्हणाले. त्यामुळे या पुस्तकाच्या हे पुस्तक तुम्हाला गाईड करू शकतं. येस बरोबर आहे. हे पुस्तक गाईड करू शकते. हे हँडबुक सारखं आपण त्याला वापरायला पाहिजे असं म्हणतात. पण सरांनी जो प्रश्न विचारला होता की जर पूर्ण बुद्धिझम समजून घ्यायचा असेल तर मग याचा अर्थ आपल्याला त्रिपिटक गरजच नाही अशातला भाग नाही. एखाद्याला जर वाटलं की बाबासाहेबांनी नाही गरज नाही असं कधी म्हणताच येत नाही सर. मी थोडं ऍडिशन करेल की गरज नाही असं म्हणताच येणार नाही. ओके, ज्याला रिसर्च करायचंय त्यांना तर मॅक्झिमम वाचतच राहायला पाहिजे आणि जेवढं जास्त वाचता येईल. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का,
की समजा आजच्या तारखेमध्ये जर समजा शेड्यूल कास्टचे अदर शेड्यूल कास्ट लोक असतील, बरोबर, किंवा मग एखादे अदर कास्टचे लोक असतील, त्यांना आपल्याला बुद्धिझम समजून सांगायचा आहे, बरोबर, आणि तो थोडंफार वाचलेला आहे, तो वाचक आहे, जर त्यांना आपल्याला बुद्धिझम सांगायचं आहे समजून, तर तो काय म्हणेल की बाबा हे समजा एखादी आपण याच्यातली एक घटना सांगितली की बुद्धाने असं पण केला किंवा असा विचार केला की जर मला बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर हे पात्र काय होईल, प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहत जाईल, आणि जर ते बुद्धत्व प्राप्त होणार नसेल तर ते प्रवाहाच्या दिशेने वाहत जाईल. आता ह्याचा जर संदर्भ आता तुम्ही नुसतं जर शब्दशः आपण ह्या ग्रंथामधलं जर घेतला तर त्याचा अर्थ सांगताना आपण कन्फ्युज होऊ शकतो, कारण याच्यामध्ये त्याचा अर्थ नाही ठीक आहे, जे नाही नाही काही सर सर सॉरी सर, मी थोडं थांबवतो. माझं म्हणणं आपण थोडं भरकटत चाललोय, म्हणजे मी ट्रॅक पकडू शकत नाहीये. तर माझं म्हणणं म्हणजे ठीक आहे, माझं तरी असं मत आहे आणि मी प्रत्येकाला विचारतो की ज्याला जास्त माहिती करून घ्यायची त्यानं जास्तीत जास्त वाचन करायलाच पाहिजे. येस येस, हा नक्कीच. काहीच प्रॉब्लेम नाही. तर असं सर्वांना मान्य आहे का की बाबा ज्याला जास्त हो, माहिती हो. करून घ्यायची त्यानं वाचायलाच पाहिजे, काहीच हरकत नाही. नक्कीच सर, बरोबर केलं नगरकर तुम्ही. सर आणि सुनील. बुद्धाचा धम्माचं आचरण करण्याकरता ज्या काळात त्रिपिटक नव्हते म्हणजे आपण पूर्णत्वाला पोहोचत नव्हतो असं आहे का? त्रिपिटक नव्हते म्हणजे बुद्धत्वाचा काळ असला तेव्हा त्रिपिटक होतेच ना सरजी. बुद्धाच्या काळात आपल्याकडे असं ग्रंथ संपदा नव्हती, हो आणि हो, बुद्धाचा जो पहिला संगती झाली त्याच्यात Yes. 2च पिटिक तयार झाले. तिसरं बरोबर पिटक तर हे नंतरच्या लोकांनी दिलेली जोड आहे. हा हा हा, त्यामुळे जो अभिधम्म पिटक आहे तो बुद्धाच्या संघाने निर्माण केलाच नाही. 2च पिटक होते. बरोबर आहे. अगदी बुद्धाच्या नंतर ते संगती झाली आणि 2 पिटक तयार झाले. हे पिटक नव्हते तेव्हाही लोक पूर्णत्वाला जात होते, आणि पिटक असतानाही लोक पूर्णत्वाला गेले, आणि वर्तमान मध्ये ज्यांनी त्रिपिटक पूर्ण घोळून प्याले तेही अर्हत झाले नाही, आणि ज्या लोकांना हे त्रिपिटक पूर्ण वाचन केलं नाही ते देखील अर्हत आहे. म्हणजे याच्यात एक उदाहरण तुम्हाला सापडेल. एक भिक्षू होता, त्याला फक्त एकच गाथा पाठ, त्या गाथाचा अर्थही त्याला कळायचा आणि त्याचं आचरणही त्याला जमायचं. आणि मग अख्खं त्रिपिटक ज्यांना पाठ असेल ते अर्हत होऊ शकतात काय? काही खरं नाही. सर आता मूळ मुद्द्यावर असा माणूस होता ज्याला आचरण जमायचं आणि त्याला अर्थबोधही कळायचा. तर ते एकही गाथा असली म्हणजे नेमकं काय करायचं आहे एवढंच समजलं. बुद्धाचा मार्ग एकदम छोटा आहे, इतका छोटा की विचारता सोय नाही. एका पानावर तुम्ही पूर्ण लिहू शकता. पंचशील लिहिलं, अष्टांगिक मार्ग लिहिलं, 10 पारामिता लिहिलं, एवढाच तो धम्म आहे. याच्या पलीकडचा काही धम्म नाही आहे. एवढा सर्व आलं त्याच्यात. आणि पहिलं जे प्रवचन आहे बुद्धाने जे सुरू केलं पंचवर्गीय भिक्खूंना, तो आपला जो पूर्ण शोध आहे तो पंचवर्गीय भिक्खूंसमोर तो मांडला, आणि तो प्रसिद्ध आहे की बुद्धांचा जो पहिला प्रवचन आहे ते प्रसिद्ध प्रवचन आहे. धम्म, त्याला काय नाव म्हणतात, धम्मपवर्तन सुत्त, धम्मपवर्तन सुत्त. हा, त्या सुत्त म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तो संपूर्ण आहे, म्हणजे त्याच्यात पंचशीलही आले, अष्टांगिक मार्गही आला, 10 पारामिता पण आले. आणि धम्म छोटा आहे, विस्तृत नाही एवढा. सर मी यावर बोलू का काही? तर कसं आहे माहिती आहे का की तुम्ही बरोबर मांडलात की हे जे एक अभिधम्म पिटक आहे नंतरून जोडलेला भाग आहे, बरोबर. परंतु बुद्ध काय म्हणतात की किंवा बुद्धाची शिकवण कशी आहे, कालानुरूप आहे. जशी गरज पडली तसं ते सांगतात. आता उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर विनय पिटक किंवा विनय नावाचा जो काही संकल्पना आहे बुद्धिझम मधली, किंवा विनय पिटक जे आहे हे, तर ते विनय पिटक पण बुद्धांनी धम्मप्रवचन स्वतःमध्ये नाही सांगितली. बुद्धांना गौतमांना जेव्हा बुद्धत्व प्राप्ती झाली त्यानंतर 12 वर्षानंतर ते विनय सांगायला सुरुवात केली. 12 वर्षाचा एक संदर्भ सापडतो विनय पिटकामध्ये. सर मी काय म्हणतो सर मला आता ह्या न समजणाऱ्या गोष्टीकडे जायला लागलो. आपण परत पुस्तकावर येऊया का असं म्हणत होतो. सर मला ऍक्च्युली समजत नाही ही चर्चा. नाही बोलायला काही नाही सर, आपणच आहोत इथे, रोज आपण असणार आहोत. तर माझं काय म्हणणं, आता तुम्ही जे म्हणताय ना मला समजत नाहीये. जे काही आपण वेगवेगळे उदाहरणं देतोय ना दाखले, आपण परत पुस्तकावर येऊया का म्हणतो. म्हणजे ही ओळ जी होती यावरून काय कळालंय. त्रिपिटक वाचणं आवश्यक का आहे हे मी तुम्हाला सांगतोय. सर काय म्हणतात, ठीक आहे मान्य करू. नाही ऐका की, मी मान्य करतो त्रिपिटक वाचणं आवश्यक आहे. सुनील मान्य आहे का?
म्हणजे सुनील. माझ्यासाठी तरी मी आधी नाही भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म वाचेल आणि त्याच्यानंतर नाही पुढे आवश्यक मी म्हणजे माहिती त्रिपिटकाचा जास्त अभ्यास करून करायला झाला घेण्यासाठी. तर माहिती जास्त हा, करून हा, घेण्यासाठी वाचायला exactly. पाहिजे. हा हा मार्ग तर तोच आहे ना. मला सांगा, तुम्ही डायरेक्ट आपण ग्रॅज्युएशनची परीक्षा देणार आहात का? आपल्याला तर नाही नाही सुरुवातीला नाही सर, जाताना नाही नाही एबीसीडी पासूनच नाही 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 इथं इथं वाचायची गरज नाही असं मला वाटतं कोणी म्हणलं नाही. नगरकर सर म्हणतायत काय की वाचायची गरज नाही म्हणून? सर आपण म्हणताय का की त्रिपिटक वाचायची गरज नाही म्हणून? गरज धम्म जर समजून घ्यायचा आहे तर एकमेव पर्याय म्हणजे त्रिपिटक आहे असं मी मानत नाही. ज्यांनी अजिबात त्रिपिटक वाचला नाही हा, एकमेव. ते देखील धम्म ऐकून समजून घेऊन कोणाच्या मार्गदर्शनात राहून धम्माचं मार्गदर्शन घेऊन ते पूर्णत्वाला पोहोचू शकतात, एवढंच माझं म्हणणं आहे. ओके. नाही माझं सर माझं सिद्धार्थ माझं सर म्हणणं मान्य आहे काय का सर, आपल्याला? हा सर माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. माझं म्हणणं काय आहे माहिती आहे का, एखादी घटना जी आहे जी अनैसर्गिक वाटते किंवा ज्या ठिकाणी अवैज्ञानिक वाटते, तर ती जी घटना जर आपल्याला मूळ काय आहे हे जर वाचायचं झालं, तर समजा मी बुद्धिस्ट नाही असं गृहीत धरा. समजा मी बुद्धिस्ट नाही आणि तुम्ही मला हा धर्मग्रंथ वाचून दाखवताय आणि याच्यामधले मला जे काही चमत्कारी गोष्टी वाटतात, मला हा धर्मग्रंथामध्ये त्याचं विश्लेषण भेटत नाही. कारण बाबासाहेबांनी ठीक आहे, ठीक ज्याच्यातून आहे. ते वाचायलाच पाहिजे. ठीक आहे रेफरन्स सर. घेतला त्यावेळेस नाही, एक मिनिट आहे का सर, जर जर अदर कास्ट म्हणतो मी, जर नॉन बुद्धिस्ट माणूस जर हा नाही ग्रंथ नाही सर, वाचतोय, सर ही चर्चा अशी इकडे झाली नाही. नाही सर, माझं काय म्हणणं आहे, अदर कास्ट बिदर कास्ट काही नाही. आपण चौघा माणसं आहोत. आपल्या चौघा करता आपण विचार करूया. मला पटलंय की वाचायला पाहिजे. मला सरांचा काय मुद्दा पटलाय की बा फक्त म्हणजे ते वाचायलाच पाहिजे असं नाही, असं म्हणतायत ते. न वाचताही कळू शकतं वेगवेगळ्या मार्गानं. ठीक आहे, काही का असं ना. मी काय हे बघा म्हणतोय, सर, सुनील सरांनी तुझं जे पटिशन माझं काय म्हणणं सर, माझं काय म्हणणं, पुढे वाचूया आपण. ही चर्चा होते. चर्चापेक्षा आपण पुस्तक वाचूया आणि मग चर्चा करूया असं माझं म्हणणं, नाही का? ओके सर नगरकर सर चालते का? ठीक आहे ना. सुनील चालेल का? वाचूया का पुढे? म्हणजे हे चर्चामध्ये जायला लागलो आपण, काय करावं काय नाही, करायला पाहिजे का नाही. तर चर्चेमध्ये जास्त न जाता आपण वाचन करून अभ्यास करावा असं मत. चालेल का? मला व्हिडिओ पॉज दिसतोय सगळ्यांचे. आवाज येतोय ना माझा? हो येतोय सर आवाज. हा, ओके. आवाज तर सुनीलचा होकार आहे. तर पुढे जाऊया. सुनीलने थम्सअप दिले मला, तर आपण पुढे जाऊया. ओके. हा, या वाक्याचा अर्थ मला जेवढा कळालाय तेवढा सांगतो की निकायावर अवलंबून राहिलं तर फक्त बुद्धाची लाईफ स्टोरीजच कन्सिस्टंटली सांगता येत नाही, तर त्यांच्या टीचिंगही सांगणं कन्सिस्टंटली सांगणं अवघड जाते. ठीक आहे, एवढं मान्य? अवघड जाते. हा, पुढं. Indeed, it would not be an exaggeration to say that of all the founders of religions in the world, the presentation of the life and teachings of the founder of Buddhism presents a problem which is quite puzzling, if not baffling. मग काय? Indeed, it would not be exaggeration. Indeed म्हणजे खरंच, की हे अतिशोक्ती नसणार नाही हे म्हणणं. टू से काय, खरंच हे म्हणणं अतिशोक्ती होणार नाही की दॅट की ऑफ ऑल द फाउंडर्स ऑफ रिलिजन्स इन द वर्ल्ड, जगातल्या सगळ्या धर्माच्या संस्थापकापैकी द प्रेझेंटेशन ऑफ द लाईफ अँड टीचिंग्स ऑफ द फाउंडर ऑफ बुद्धिझम, बुद्धिझमच्या फाउंडरच्या आयुष्याचे आणि शिकवणीचं प्रेझेंटेशन हे प्रेझेंट करते, हे पुढं उभं राहते एक प्रॉब्लेम म्हणून, जे नुसतंच पझलिंग नाही. म्हणजे हे बऱ्यापैकी पझलिंग आहे, बॅफलिंग नसलं तरी. आता पझलिंग बॅफलिंग म्हणजे जरा गुंतागुंतीचं समजू आपण, शब्दशः अर्थ करायचं नसेल तर. ओके, तर याच्यावर काही बोलायची गरज आहे का? पुढे चलावं असं म्हणतोय मी. की एक्झागरेशन नाही, की बाकी सगळ्या धर्मातले जे संस्थापक आहेत त्यांच्यापेक्षा बुद्धिझमचे जे संस्थापक आहेत त्यांची लाईफ आणि शिकवण याची कन्सिस्टंट स्टोरी तयार करणं हे फार पझलिंग आहे, बॅफलिंग नसलं तरी. हो, तर 2500 वर्षामध्ये फार पझलिंग करून टाकलं आहे प्रेझेंटेशन करताना. लोकांनी लिहिताना पझल केलं आहे. काही लोकांनी त्यांना वेगवेगळ्या अर्थाने त्यांनी प्रेझेंट केलं आहे. काही लोकांनी चमत्कारी, कोणी अवतार मानला, हे सर्व ते केलं आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा बुद्ध आणि इतका विचित्र कसं आहे मान्य केलेली. तर ते पझलिंग तर आहेच. ओके, ठीक आहे. सिद्धार्थ सर पुढची लाईन घेऊ. हो सर, नक्की. Okay. Is it not necessary that this problem should be solved and the path for the understanding of Buddhism be made clear?
की हे गरजेचं नाही काय की हे प्रॉब्लेम सोडवल्या गेले पाहिजेत आणि बुद्धिझम समजण्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे. बरोबर, असंच आहे मराठीमध्ये. हा, ठीक आहे. बरोबर. हा, आणि पुढं काय, इज इट नॉट टाइम दॅट दोज हु आर बुद्धिस्ट should take up these problems at least for general discussion and throw what light they can on these problems. काय, इज इट नॉट टाइम, की हे वेळ नाही काय की जे बुद्धिस्ट आहेत त्यांनी हे प्रॉब्लेम घेतले पाहिजेत किमान जनरल डिस्कशनसाठी. काय, ही वेळ नाही काय की जे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांनी हे प्रॉब्लेम घेतले पाहिजेत किमान जनरल डिस्कशनसाठी आणि लाईट दिला पाहिजे आणि थ्रो केला पाहिजे, काय फेकला गेला पाहिजे. जितका प्रकाश टाकता येईल तितका टाकावा. हा, या प्रॉब्लेमवर जितका प्रकाश टाकता येईल तितका प्रकाश टाकला गेला पाहिजे, ही याची ती वेळ नाही का असं ते म्हणतात. तर आणि तो यावर काय मुद्दा बोलू? आता सोडून हे दोन घ्यावा. प्रश्नार्थ काय? हा, आणि तो मुद्दा सोडून घ्यावा, म्हणजे तो जो समस्या हा. आहे त्याच्यातून मुक्त करून घ्यावा. आणि हे मला वाटते रेटॉरिकल क्वेश्चन्स आहेत, म्हणजे रेटॉरिकल आहेत, म्हणजे असं करायला पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. हो, करायला नाही त्याचा पाहिजे का, अर्थ तसाच आहे. म्हणजे करायला पाहिजे. बरोबर ना? हा, आणि ते बौद्ध लोकांनी करायला पाहिजे. हा, जे किमान बौद्ध आहेत, दॅट दोज हु आर बुद्धिस्ट, जी बुद्धिस्ट आहेत. ओके, हा. मग आता बुद्धिस्ट कोणाला म्हणावं असं येतं नाही का? हा. बोला सर. सिद्धार्थ सर म्यूट झाले, सुनील म्यूट आहेत. मी म्यूट केलाय. तर मग आपण जे करतोय सर आज, याला म्हणता येईल का की आपण जनरल डिस्कशन घेतोय आणि याच्यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करतोय, असं म्हणता येईल का? आपण तर वाचन करतो ना, आणि बाबासाहेबांचा काय दृष्टिकोन आहे हे जाणून घेतोय. आपण प्रॉब्लेम शोधले नाही आणि आपल्यासमोर प्रॉब्लेम आले पण नाही, आणि ते प्रॉब्लेम अच्छा. आपण असं जनरल डिस्कशनसाठी एखादी संगती भरवून किंवा असं जनरल डिस्कशन, बौद्ध लोकांची बैठक रेग्युलरली कुठे होतही नाहीये, त्यामुळे आपण डिस्कशन करतो असं कधी लक्षात आलं नाही. म्हणजे मी आजपर्यंत बौद्ध लोकांनी चर्चा केली आणि धम्मावरच्या आणि अशा विषयांवर चर्चा केली, हे मी असं कोणतीच बैठक, नागपूरला राहतो, अशा कोणत्याही बैठकीत मी जाऊ शकलो नाही किंवा ते झालीच नाही कुठे. मला माहीतही नाही ते तसं की बौद्ध धम्मावर अशा ज्या समस्या आहेत त्या अशा समस्याचं निराकरण करण्याकरता कुठे बैठक झाली असं माझ्या लक्षात नाही. अच्छा, त्याकरता सर ते तुम्ही आता जे म्हणालात त्यामध्ये प्रॉब्लेम्सही शोधायला पाहिजे, म्हणजे कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स पहिला माहित पाहिजेत ना. हो, कोणत्या प्रॉब्लेम प्रॉब्लेम्सवर तसे चर्चा भरपूर आहेत. करायची, विपස්සना करायची की करायची नाही हा प्रॉब्लेम झाला, पूजा करायची की नाही करायची हा प्रॉब्लेम झाला, मूर्तीची पूजा करायची की नाही करायची हा प्रॉब्लेम आहे, मग भटजी सारखा भंतेचा वापर करायचा की करायचा नाही हा प्रॉब्लेम आहे. असं प्रॉब्लेम भरपूर आहे, पण चर्चाच कुठे नाही, मांडायचे कुठे, हा प्रश्न. ओके, नाही, बुद्ध पूजा करायची की नाही हा प्रश्न बाबासाहेबांनी सोडवला ना सर. तो सोडवला असेल, पण मला आता प्रश्न आहे ना. मग त्याचं उत्तर देऊया आपण, बाबासाहेबांच्या पुस्तकातून उत्तर देऊया सर. इथं कसं करू आपण की आता बाबासाहेबांनी उत्तर दिले ना, तर ते उत्तर शोधूया आपण आणि मग ते सांगूया एकमेकांना इथं. मग आपण अजून असं करूया, सर, शिक्षक लोकांना हा कन्फ्युजन दूर व्हायला पाहिजे ना, एक एक गोष्टीचं निराकरण पण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. होईल ना सर. आपण रोज संध्याकाळी 7 वाजता सोडवलेला आहे. हा, मग ठीक आहे. ओके, मला माहिती मिळाली तुमच्याकडे, चांगली माहिती ज्या मिळाली. ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय ना, जर तिथे उत्तर त्या ठिकाणी जर भेटत असेल किंवा त्याचं सोल्युशन जर त्या ठिकाणी भेटत असेल तर प्रेक्षकांना किंवा ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा उद्याच्या दिवसाची गरज कशाला, आज भेटत असेल तर आजच होऊ द्या ना. तर बुद्ध पूजा जो भाग आहे तो बाबासाहेबांनीच करायला सांगितलेला आहे. मला तरी वाटतं त्या उत्तरासाठी आज नाही आपण. हा, का नाही सर, तुम्ही आपला आज प्रश्न उपस्थित केला ना एकमेकाची सर. नाही आता त्यांना ते प्रश्न वाटतात, त्याचे उत्तर आपण बाबासाहेब देतात का बघूया. हा, मग बाबासाहेब बाबासाहेबांचं देतात उत्तर जाऊया. सर, मी काय म्हणतो, नगरकर सरांनी प्रश्न उपस्थित केलाय की बुद्ध पूजा करायची की नाही, तर पूजा हा शब्द कुठून आला मुळात, हा हे शोधायला पाहिजे. बरोबर नाही? ऐकून घ्या ना एक मिनिट. तर ही बुद्ध पूजा तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बुद्ध वंदना, बुद्ध पूजा वगैरे जे खंड 16 मध्ये बुद्ध पूजा पाठ नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी छोटस. लग्नविधी कशी करायची. पुन्हा मी तुम्हाला धम्मदीप सर, तुम्ही विचारलं की आपण आज चर्चा करतोय का अशा प्रॉब्लेम्सवर, तर मी नाही म्हणालो. बरोबर. आणि मग दुसरा सिद्धार्थ सरांना मला तोच प्रश्न होता आता की सर, पहिला प्रश्न काय होता, हे आपण 3-4 प्रश्नाकडे गेलो. पहिला प्रश्न होता की बुद्धिस्ट लोक अशी चर्चा करतात का, जे बाबासाहेब म्हणतात.
तर सर म्हणाले की चर्चा करत नाहीत. आता कोणते प्रॉब्लेम ते त्यांनी सांगितले प्रॉब्लेम. कारण आता ते म्हणून प्रॉब्लेम आहेत सांगितले. का नाहीत हे तुमचं उत्तर आलं. तुमच्याद्वारे हे उत्तर आम्हाला मान्य आहे. तुम्ही उत्तर काय दिले की ज्याला प्रश्न नगरकर सर प्रश्न म्हणतात, तुम्ही म्हणताय तो प्रश्न राहिला नाही, आता त्याचं उत्तर मिळालंय. व्हेरी गुड. असेल ते उत्तराकडे जाऊ आपण जेव्हा जायचंय तेव्हा. मूळ प्रश्न काय होता की इथं जे वाचले त्या वाचनाला धरून बरं का, की बुद्धिस्ट लोकांनी चर्चा ओके. करायला पाहिजे, त्या चर्चा करतात का? सर म्हणतात चर्चा करत नाहीत. फक्त आता मग हेच प्रश्न मला तुम्हाला विचारायचे, तुमच्या आजूबाजूला हे करतात का आणि हे करायला पाहिजे का? आणि आता त्याकरता हे प्रश्न आपल्या समोर आहेत का? का त्याची सगळ्यांची उत्तरं दिली गेलेली आहेत असं? आता हे संस्थात्मक पद्धतीने विचार करतायत का व्यक्तिगत पातळीवर करतात हा दुसरा मुद्दा आहे. व्यक्तिगत पातळीवर तर भरपूर करतात, आपणही करतो या ठिकाणी. आता आपण ती चर्चा करत आहोत, कोणत्या समस्या आहेत का वगैरे करणार. पण संस्थात्मक पातळीवर सुद्धा ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल, त्यानंतर द बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क असेल, किंवा या त्रैलोक्य बौद्ध महासंघ असेल, ज्या बौद्ध धर्माच्या संघटना आहेत त्यांनी यावर विचार करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. आणि नाही, करतही इथं आहेत. संघटनांनी विचार करायला पाहिजे असं नाही, बौद्ध लोकांनी चर्चा करावी. हा. आता इथं असा मुद्दा आहे, आता संघटित होऊन बौद्ध- करायची की करायची नाही हे चर्चा करून ठरवायचं. हा, मग मी त्याला तेच म्हणजे म्हणतो ना. असं ते इथे असं नाही लिहिलं आहे की भविष्यात एक सिद्धार्थ सोनकांबळे नावाचे ग्रस्त येणार आहेत आणि ते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत, त्यांच्यावर तुम्ही विसंबून राहा आणि त्यांच्या उत्तराला तुम्ही उत्तर माना, बाकी कोणी जास्त काही प्रश्न करू नका, जे काही सोनकांबळे सर म्हणतात ही इज फायनल, असं इथे कुठेच लिहिलेलं नाही आहे. नाही असं रे. आता सरांना ते वाईट वाटेल, वाईट वाटेल. वाईट नाही, वाटायचं नाही, नाही, थोडासा नाही, कॉमेडी म्हणून म्हटलं मी. नाही वाईट विषय वाईट वाटायचा विषय नाही तो. नाही विषय वाईट वाटायचा नाही, कारण थोडस लोकांनी करायला चर्चा पाहिजे. हलकी फुलकी झाली पाहिजे म्हणून मी तसं थोडीशी कॉमेडी केली. बरोबर आहे, नाही काय प्रॉब्लेम नाही सर, कॉमेडी थोडीशी घेतली तरी काय हरकत नाही. पण लोकांनी चर्चा करायची म्हणजे कशी करायची? निवळ घरात बसून चर्चा करून सोडून द्यायचा का विषय? हा मुद्दा आहे ना. म्हणजे माझं म्हणण्याचं नाही, तात्पर्य मान्य काय सर माहिती तुमचं. का? बरोबर. तो संस्थात्मक पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे. बरोबर. नाही, आता दोन्ही तसं पद्धतीनं मी म्हणेल सर, दोन्ही पद्धतीनं. हा, दोन्ही पद्धतीनं व्यक्तिगतही व्हायला पाहिजे. हा. बरोबर आहे ना, दोन्ही पद्धतीने व्हायला पाहिजे. मी तेच म्हणतोय, दोन्ही पद्धतीने व्हायला, व्यक्तिगत पातळीवर पण व्हायला पाहिजे, लोकांकडून व्हायला पाहिजे, लोकांकडून जे संघटना झाल्यात त्या संघटनेकडून पण तशी चर्चा व्हायला पाहिजे. आता इथं तर फक्त जे बुद्धिस्ट आहेत, हा मग सरांनी मांडला ना मुद्दा. सर काय म्हणाले, जे बुद्धिस्ट आहेत त्यांनी करायचे, मग ते वैयक्तिकरित्या करायचे का संघटितरित्या करायचे ते आता ठरून होईल. का कुटुंबात करायचं, का फॅमिलीमध्ये करायचे, का गावागावात, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर करायला पाहिजे, कळतं. फक्त कदाचित सरांना जास्त अपेक्षा आहे असं मला दिसते, नगरकर सरांना, की आता विहार तर बांधल्या गेलेली आहेत, मग विहारामध्ये असे प्रॉब्लेम घेऊन त्याच्यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा, किंवा मग संघटना उभा राहून त्याच्यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असेल, आणि तशी असायला पाहिजे असं मलाही वाटतं, नाही का? ही माझी बरोबर आहे अपेक्षा नसून बाबासाहेबांची अपेक्षा आहे की अच्छा, बौद्ध बरोबर. लोकांनी चर्चा करावी. माझ्या काही अपेक्षा नाही. म्हणजे त्या ग्रंथ वाचन करताना आपण ग्रंथाकडे पूर्ण लक्ष देतोय. ओके. चर्चा तर करायलाच पाहिजे, सहमत आहे. चर्चा बाबासाहेबांनी जे लिहिले ना, चर्चा त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण आहे. चर्चेतूनच मार्ग निघतो. चर्चा करण्याची बाबासाहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली ते रास्तच आहे, त्याला कोणी विरोध नाही करू शकत. ठीक आहे, म्हणजे विरोध नाही, फक्त कदाचित आज लोक तेवढ्या तीव्रतेनं. सुनील, बोलायचं का तुला? प्लीज कंटिन्यू. मला तर असं वाटतं, तर थोडस एक मिनिट एक लाईन देतो, मग तुम्ही बोलू शकता. हम्म. लोक तर विरोध करतच आहेत ना, चर्चेचा विरोध यासाठी करत आहेत, चर्चा न करणे बाबासाहेबांचं आव्हान आहे की तुम्ही चर्चा करा, आणि चर्चा नाही करणे म्हणजे बाबासाहेबांचा विरोध नाही आहे का? सोनकांबळे सर म्हणतात, सिद्धार्थ सर म्हणतात की विरोध करायला नाही पाहिजे, पण करूनच तर राहिले लोक विरोध. चर्चा न करणे म्हणजे हा बाबासाहेबांचा विरोधच आहे. हा, सुनील सर आता तुम्ही म्हणू शकता. तर एक मला थोडस, जसं चर्चेसमध्ये, आता मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे, तर मी चर्चेसच्या प्रेयर्स पण अटेंड केलेल्या आहेत, कारण माझे काही मित्र आहेत जे ख्रिश्चन आहेत, तर त्यांच्यासोबत मी चर्चेसमध्येही गेलेलो आहे. तर चर्चेसमध्ये ज्या प्रकारे बायबलवरती म्हणा किंवा कम्युनिटी म्हणून जशी त्यांची जी चर्चा होते, तसं विहारांमध्ये होतं. सॉरी, जरा मध्येच कॉल आला होता त्यामुळे डिस्टर्ब झाला, सॉरी. बोल ना सुनील, बोल. तसं विहारांमध्ये होतं का? आणि नसेल होत तर त्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा विहारांमध्ये व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. तर ते जसं बायबलचं आपण
वर्स बाय वर्स अर्थ लावतो, तसं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचाही तसाच वापर करून आपण विहारांमध्येही लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे की ह्या गोष्टींवरती चर्चा करा, या गोष्टींवरती चर्चा व्हायला पाहिजे. तर हा, चर्चा तर व्हायलाच पाहिजे, पण मी म्हणेल की मग व्यक्तिगत लेवलवरती, एक कौटुंबिक लेवलवरती, तुमच्या गल्लीमध्ये आणि हळूहळू ते विहारांपर्यंतही जाऊ द्या. कदाचित लोक तिथे जमा होते तर तिथे जो जमाव आहे तर तिथेही त्यांची ती चर्चा होऊ द्या. विहारामध्ये फक्त बसण्याच्या ऐवजी त्या चर्चा करूयात असं मला वाटतं. आता मी यावर म्हणू शकतो, म्हणजे जनरली मी जेवढे विहार बघितले होत असतील चर्चा, पण बऱ्यापैकी ठीक आहे, म्हणजे चर्चा करायला पाहिजे असं दिलं, एवढं एवढं बोलून थांबूया, पुढे चलूया, असं माझं म्हणणं, नाही का? म्हणजे चर्चा करायला विरोध नसायला पाहिजे कोणाचा, असं मान्य करूया का? सिद्धार्थ सर म्यूट आहे बघा. चर्चा करण्यासाठी कोणाचाही विरोध नाही, चर्चा करायला पाहिजे, हे मुद्दा आपण म्हणजे लक्षात कोणी घेऊन करू पुढे नये, चालायला पाहिजे. आपला नाही, आपल्या चौघाचा तर विरोध नाहीये, पण कोणी करू नये इतर, असं म्हणणं नाही का? चर्चा कोणीच नाही करत सर. बुद्धिझमवर चर्चा करायला तर मला असं वाटतं की कुठलाही व्यक्ती विरोध करणार नाही. ज्या नाही, समस्या आहेत, नेमकं आता आपल्या आंबेडकर टीव्हीच्या पेज वरतीच एका कार्यकर्त्याने कमेंट केली होती की काय चर्चा करून वेळ वाया घालवताय असं. ओके तर त्यांना म्हणणं की बाबा बाबासाहेब म्हणतात की चर्चा करा, तर चर्चा करूया आपण. ओके, चर्चा करायला पाहिजे. हो हा, तर पुढे चलायचं सर मग. हो सर. ठीक, नगरकर सर. ओके, सुनील माझा मित्र आहे म्हणून त्याची संमती मी अजून करतो. ओके, आणि तो न बोलता फक्त थम्सअप देत असतो म्हणून मला कळून जातं. ओके, तर लोकांनी असं समजू नये मी सुनीलला का विचारत नाही, बरं का? तर हा, पुढं काय? विथ अ व्ह्यू टू रेज अ डिस्कशन ऑन दीज प्रॉब्लेम्स आय प्रपोज टू सेट देम आउट हिअर. काय की विथ अ व्ह्यू टू रेज अ डिस्कशन ऑन दीज प्रॉब्लेम्स, ह्या प्रश्नांवरती डिस्कशन उभं राहावं या उद्दिष्टाने ते प्रश्न मी इथं पुढे प्रस्तुत करतो. बरोबर आहे? असंच मराठीत वाक्य सर. मी माझ्या मनाने ट्रान्सलेट करतोय, कारण मला मराठी वाचूही शकतो. काय इथं ह्या प्रश्नातून ते इथे उद्धृत करण्याचे मी योजले आहे. हे मला मराठी जर आता हे वाटते, म्हणून मी जसच्या तसं ट्रान्सलेट करतोय. तर हा वार्ता बरोबर आहे की या प्रश्नांवरती डिस्कशन व्हावं, डिस्कशन उभं राहावं या दृष्टीने मी काही प्रॉब्लेम्स पुढे प्रस्तुत करतो. द फर्स्ट प्रॉब्लेम रिलेट्स टू द मेन इव्हेंट इन द लाईफ ऑफ द बुद्धा, नेमली परिव्रजा. पहिला प्रॉब्लेम संबंधित आहे बुद्धाच्या आयुष्यातील मुख्य घटनेविषयी, ज्याचं नाव आहे परिव्रजा. वाय डिड द बुद्धा टेक परिव्रजा? बुद्धाने परिव्रजा का घेतली? The traditional answer is that he took परिव्रजा because he saw a dead person, a sick person and an old person. काय पारंपरिक उत्तर आहे की त्यांनी परिव्रजा घेतली कारण त्यांनी बघितलं एक मृत व्यक्ती, एक आजारी व्यक्ती आणि एक म्हातारा व्यक्ती. द आन्सर इज absurd ऑन द फेस ऑफ इट. उत्तर आहे absurd. त्याला बघता बघताच म्हणजे कळतं की उत्तर absurd आहे. absurdला मराठीमध्ये काय शब्द वापरला यांनी? की हास्यास्पद. हास्यास्पद म्हणता येईल का सुनील absurdला? अर्थ त्याचा गुगल वरती बघून घेतो. बघ बरं तू. चेक करतोय. काय त्याच्या तोंडावरच, म्हणजे ह्या आन्सरच्या तोंडावरूनच हे absurd दिसतंय. absurd म्हणजे काय? गुगल मध्ये तर मराठीत जर वाचताना मग हरकत नाही. हा ठीक आहे. हास्यास्पद म्हणलंय मराठीमध्ये. रिडिक्युलस हास्यास्पद. absurdला हास्यास्पद म्हणता येईल का? बरं ठीक आहे, म्हणजे हास्यास्पद पेक्षा जास्त वाटतं मला, पण ठीक आहे. काय मराठीमध्ये त्याला हास्यास्पद म्हणलंय की पुढं काय? आणि मी काय म्हणतो, मी वाचत जाईल, जिथं तुम्हाला विवेचन मांडायचंय कृपया तिथं मला थांबवावं, नाही का? म्हणजे मी प्रत्येक सेंटेन्स नंतर आपल्याला विचारण्यापेक्षा मी वाचत जातो. जिथे एक कन्क्लुजन जरा आलेला आहे असं वाटतं तुम्हाला, त्यामुळे तुम्ही मला रोखू शकता का, नगरकर सर आणि सिद्धार्थ सर?
हो, आदल्या सर. पॅराग्राफ मध्ये ते बाबासाहेब म्हणतात की डिस्कशन केलं पाहिजे, बौद्ध लोकांनी जनरल डिस्कशन केलं पाहिजे. म्हणजे जनरल याचा अर्थ म्हणजे सामान्य लोकांनी ते जनरल आणि असे जनरल जे विषय येतात त्या अशा विषयांवर त्यांनी डिस्कशन करायला पाहिजे. आता हे डिस्कशन करायला पाहिजे असं म्हटलं आणि लोकांनी डिस्कशन सुरुवात केली असं करत नाही. तर बाबासाहेब काय म्हणतात या परिचय भागात की डिस्कशन ला मी सुरू करण्याकरता मी काही मुद्दे इथे घेत आहे. म्हणजे या ग्रंथामध्ये आणि हा परिचय ग्रंथ आहे, म्हणजे ग्रंथाचा परिचय आहे. तर ते या ग्रंथामध्ये मी असे काही मुद्दे किंवा परिचयामध्ये ते घेतले, पण हा परिचय असल्यामुळे ग्रंथातही असे मुद्दे येणार आहे ज्याच्यावर चर्चा करून आपल्याला मुद्दे सोडवावे लागणार आहेत. तर अशा विषयांवर जिथे प्रॉब्लेम आहे, जसं परिवृज्य आहे, तर हे म्हातारा पाहून आणि मृतक पाहून आणि बिमार व्यक्ती पाहून माणसाने 29व्या वर्षी दीक्षा परिवर्जा घेतली असेल हे हास्यास्पद वाटतं. अशी चर्चा करता येईल का? म्हणजे धर्माच्या बाबतीत भारतात बाबासाहेबांना हे का म्हणावं लागते? कारण धर्माच्या बाबतीत प्रश्न विचारणे हे भारतात पाप मानलं जाते. भारतीय लोकांच्या डोक्यात असं घुसवलेलं आहे की तुम्ही धर्मावरच्या पुस्तकांवर कधीच प्रश्न विचारू शकत नाही. तर आता बऱ्यापैकी बुद्धिस्ट सर, असं करतात का? बऱ्यापैकी हा, म्हणजे बऱ्यापैकी सर्व रिलीजन मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे ना. म्हणजे ठीक आहे, आता वेस्टर्न कंट्रीज मध्ये थोडं फ्रीडम आहे म्हणून तिथं प्रश्न विचारले जातात, पण बऱ्यापैकी धार्मिक लोक असा फोर्सच करतात ना की प्रश्न विचारू नका म्हणून, नाही का? हो, ते मान्य करा म्हणतात. जे काही ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ते मान्य करा म्हणतात. इव्हन बायबल पण तसंच म्हणते. त्यांनी कॉपरनिकस आणि गॅलिलिओला यासाठी मारलं की ते म्हणायचे की फुटबॉल सारखी गोल पृथ्वी आहे आणि बायबल म्हणते की चौकोन पृथ्वी आहे. तर 1300 ईस्वीमध्ये फ्लॅट आहे. हा, फ्लॅट आहे. तर 1300 ईस्वी पर्यंत त्यांना ज्ञानच नव्हतं. आणि नंतर लक्षात आलं, अरे हे जे कॉपरनिकस आणि गॅलिलिओ ज्यांचे हाल करून आम्ही लोकांनी मारले, चर्चेस लोकांनी मारले, ते खरं तर ते वैज्ञानिक सत्य होतं. वैज्ञानिकांचं सत्य. सर मला काय वाटतं की अशा समस्यावर चर्चा व्हायला पाहिजे हे आता मान्य झालेलं आहे, मान्यच करतात. मला तरी वाटत नाही की कुठला बौद्ध व्यक्ती जो हा ग्रंथ वाचल्यानंतर तो किंवा चर्चेला विरोध करतो असं वाटत नाही. म्हणून त्या समस्या कोणत्या आहेत आता पुढे येतीलच त्या. आपण त्याच्यावर जर चर्चा केली तर थोडासा वेळ आपला कामी लागेल असं वाटतं मला. तर याच्यावरच चर्चा नाही होणार आहे. म्हणजे एवढे 4च समस्या आहेत बौद्ध धर्मामध्ये, 4च प्रश्न आहे आणि 4च प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि हा ग्रंथ फक्त 4च प्रश्न हाताळण्याकरता दिलेला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. अशा अनेक समस्या येणार आहेत सोडवायची आहे. त्या सगळ्या समस्याची आपण चर्चा इथे करणार आहोत का? तर ते पुस्तकाचं आपल्याला म्हणजे ग्रंथ वाचनच होणार नाही. तसं त्याला एक वेगळा आपण विषय लावून नाही, आपला प्रयत्न कसा आहे सर, नाही आपला प्रयत्न कसा आहे की वाचन तर व्हावंच, पण एखादा कोणी म्हणजे विस्तृत मुद्देसूद मांडणी होत असेल एखाद्याची तर होऊ द्यावा असं माझं म्हणणं. हा ठीक आहे, म्हणजे घाई न करता हे रोजच कंटिन्यू करणार आहोत आपण. त्याच्यामुळं एखादं म्हणजे आता त्यांचं सरांचं म्हणणं होतं असं मला दिसतं की, म्हणजे मला जे वाटलं ते सांगतो मी की बाबा बुद्धिस्ट लोकांनी प्रश्न कोणी विचारत असेल तर बुद्धिस्ट लोकांनी अपोज नाही करायला पाहिजे. नाहीतर तर ठीक आहे, म्हणजे अपोज नाही करायला पाहिजे. प्रश्न कसाही असला तरी. आता ठीक आहे, कसाही म्हणण्यापेक्षा तो, कारण आता बघा कोपरनिकस ज्यांचं उदाहरण देत आहेत नगरकर सर, की कोपरनिकस म्हणाले, आता मला एक्झॅक्ट कोपरनिकस का गॅलिलिओ आठवत नाही. पण बऱ्यापैकी स्टोरी एकामेकाचे चेला आहे ते, म्हणजे कोपरनिकस सिनियर आणि गॅलिलिओ ज्युनियर. नंतर ओके, तर या दोघांनी काय म्हणाले होते की बा पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते. पण त्यावेळेपर्यंत बायबलचं असं म्हणणं होतं की नाही पृथ्वी फ्लॅट आहे आणि पृथ्वी ही सर्व युनिव्हर्सचं केंद्र आहे. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे पृथ्वीला दुय्यम स्थान का देत आहेत, एवढं म्हणून ते थांबले नाही, तर त्यांनी जीव घेतला. कोपरनिकस आणि गॅलिलिओचा हाल करून मारलं. सगळ्या धर्माची अवस्था ती आहे. ख्रिश्चन एक नाही तर सगळ्याच धर्माची अवस्था, जे धर्म आहेत
त्या सगळ्या धर्मामध्ये अशी अशी आपल्याला उदाहरणं अनंत सापडतील. बरोबर. मग आपण बुद्ध धम्माच्या लोकांमध्ये तसं राहू नये असं बाबासाहेब म्हणतात, तर हे मान्य करूया आपण, असं म्हणणं नाही हो का? हो 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 बरोबर आहे. हा, की बाबा चर्चेला आपण स्थान देऊया. ओके, चालेल सर. बरोबर हो. ओके, हो पुढे म्हणणे चालायचं सर. सोपं आहे, पण जेव्हा प्रश्न येतात ना, तर जे धार्मिक रूढीवादी ते लोक बघू सर, ते बघू. खूप आफत नाही होते. ते सर, नाही नाही, कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही चुकीच्या प्रश्नाचा जर आग्रह धरत असाल की खरं माना म्हणून, तर पुढचा माणूस तर कठीणच जाणार आहे. किंवा मग जर पुढचा माणूस योग्य प्रश्न करत असेल आणि आपली एक जर ते पुढे बघूया सर. हा मी तेच म्हणतोय, मग ते प्रश्न हो, जसा आहे ना नगर त्यावर चर्चा सरकार जे होईल ना. म्हणतात ना, हा, चर्चा नगरकर सरांची अपेक्षा, नगर सरांचं म्हणणं आहे की बाबा काही लोक विरोध करतील. माझं म्हणणं सर करतीलच नाही ना. करणार, म्हणजे बघू आपण. आता नाही आपण नाही चौघच सर, कसं आहे राहणार आहोत, माहिती आहे का, तर आपण प्रश्न चौघ. प्रश्न प्रश्न जर तुमचा योग्य असेल आणि त्या प्रश्नावर जर सत्य तुमचं मांडणे असेल, तर लोक खरं स्वीकारतील ना. ते लोक काहून विरोध करतील? आपलं पटवून देणं काम आहे आपलं. चालेल, बघूया सर. हा चालेल ना? ओके, हा ठीक आहे. तर काय, बुद्धा टूक परिव्रजा ऍट द एज ऑफ 29. बुद्धाने 29व्या वर्षी परिव्रजा घेतली. इफ ही टूक परिव्रजा ऍज अ रिझल्ट ऑफ दीज 3 साइट्स, हाऊ इज इट ही डिड नॉट सी दीज 3 साइट्स अर्लियर? की जर ह्या 3 घटनांना बघून बुद्धाने परिव्रजा घेतली, तर कसं त्याने ह्या 3 घटना आधी बघितल्या नाहीत? These are common events occurring by hundreds and the Buddha could not have failed to come across them earlier. की ह्या ज्या काही घटना आहेत, त्या 3 घटना जे दिलेल्या आहेत, ह्या या या 100 घटणाऱ्या घटना आहेत ह्या. आणि बुद्ध फेलच झाला नसेल ह्या गोष्टी आधी बघण्यामध्ये, म्हणजे बुद्धाने या गोष्टी आधी बघितल्याच असतील, असं बाबासाहेब म्हणतात. इट इज इम्पॉसिबल टू ऍक्सेप्ट द ट्रॅडिशनल एक्सप्लेनेशन दॅट दिस वॉज द फर्स्ट टाइम ही सॉ देम. हे अशक्य आहे पारंपरिक उत्तर मान्य करणं की बुद्धाने ह्या घटना पहिल्यांदाच बघितल्या होत्या. द एक्सप्लेनेशन इज नॉट प्लॉजिबल. प्लॉजिबल म्हणजे प्रोबॅबल. हे जे उत्तर दिल्या गेलेलं आहे ते प्रोबॅबल वाटत नाहीये. अँड डज नॉट अपील टू रिझन. आणि रिझनला अपील करणार नाहीये. म्हणजे कोणतं उत्तर दिलं होतं आधी? पारंपरिक उत्तर जे होतं की ह्या 3 घटना बघून बुद्धांनी परिव्रजा घेतली. ह्या 3 घटनावरून जे घेतलं, हे जे एक्सप्लेनेशन आहे, हे प्रोबॅबल वाटत नाही, हे शक्य वाटत नाही. आणि हे रिझनला पटण्यासारखं वाटत नाही. पटण्यासारखं वाटत नाही आणि रिझनला पटत नाही. इफ दिस इज नॉट द आन्सर टू द क्वेश्चन, व्हॉट इज द रिअल आन्सर? जर ह्या प्रश्नाचं हे उत्तर नसेल, तर मग खरं उत्तर कोणतं? रिझन्सला आपण असं म्हणू का बुद्धिसंगत वाटत नाही, असाही त्याचा अर्थ काढू. बुद्धिसंगत रॅशनलिझम जे आहे ना, रॅशनलिझम, रिझन्स आणि रॅशनलिझम, तर हे हा बुद्धिसंगत वाटत नाही. 29व्या वर्षापर्यंत एखाद्याने मृत्यू पाहिला नाही, आजारी पाहिला नाही आणि मृतक पाहिला नाही, असं होऊ शकत नाही. हास्यास्पद तर वाटतं, बुद्धिसंगत पण वाटत नाही. पण तरी पण त्रिपिटक मध्ये लिहिलंच आहे. आता त्रिपिटक अमान्य का मान्य, आपण जोडू ना. अमान्य वर पूर्ण हा मुद्दा 100% एखाद्या गोष्टीला मान्य अमान्य असे शब्द नसायला पाहिजे आपल्याकडे. हा मुद्दा आपण त्रिपिटकामध्ये दिला आहे, तर हा मुद्दा मान्य करायचा की मान्य करायचा नाही, हा प्रश्न आहे. मुद्द्यावर येऊया. आता माझं काय म्हणणं आहे की या ठिकाणी याच ग्रंथामध्ये असं बाबासाहेब म्हणतात की पात्र उलट जातं, बरोबर? तर हे तुम्ही मान्य करताय का? शब्दशः त्याचा अर्थ घेऊया आपण, की जर मला बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत जाईल आणि ते पात्र विरुद्ध दिशेने वाहत गेलं, तर याचं विश्लेषण कसं करणार तुम्ही? हे शब्दशः अर्थ असं पकडणार, तर मग हे तुम्ही मान्य करणार का की एखादं पात्र प्रवाहात टाकलं आणि ते विरुद्ध दिशेने वाहत गेलं? हे तुम्हाला मान्य आहे का? नाही ना मान्य. असं मला प्रश्न आहे का? मी तसं वाचलंच नाही या पुस्तकात. सर्वांनाच प्रश्न सर. सर एक मिनिट. माझा प्रश्न असा आहे की आपण याला मानतोच ना, द बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथ मानतोच, बरोबर? याच्यामध्ये काही दुमत नाही. तर मग आता यामध्ये काय आलेलं आहे, यामध्ये अशी वर्डिंग आलेली आहे की जर मला बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल. तर मग आता याच्यामध्ये तुम्ही जर त्रिपिटकावर जर चर्चा आपण नंतर करू, आपण हा ग्रंथ वाचतोय, तर या ग्रंथामध्ये ह्या शब्दाचं विश्लेषण कसं करणार आहात? याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं नाही. तुम्ही जे वाचलं ते मी वाचलंच नाही. मग मी वाचलंय ते.
या ग्रंथामध्ये आहे. मी तुम्हाला पण तुमच्या वाचनात दोष आहे. मग ठीक आहे, मी वाचून दाखवतो शब्दशः अर्थ कसा आहे तो. म्हणजे आता नाही आपण काय नाही करू, माझं हा काय म्हणणं सर, पॅराग्राफ तिकडे सोडू नको आणि जायला त्या आपण. पॅराग्राफला जाऊ पकडू, तर तसा नाही 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 तुम्ही सर, तिकडे नको जायला आपण काय सर, सर, करूया. नाही दमदीप आणि सर मी एक काय मिनिट, म्हणतो सर, दोघांनी दमदीप मला सर काय एक मिनिट, वाटतं, दमदीप दोघांनी सर एक टोकाचे मिनिट. वाक्य वापरले असं मला म्हणायचंय. टोकाचे मी नाही, दोघांनी मग म्हणते सर. त्रिपिटक मी हे सांगतो ना मान्य. कोणते, मी सर 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 मी सांगतो सर ना एक कोणते वाक्य दोघांनी टोकाचे वापरले असं मला वाटतं. हा हा नगरकर सर म्हणाले की त्रिपिटकाला मान्य करायचे की नाही. माझं हा. म्हणणं पूर्ण पुस्तकाला मान्य करायचे की नाही हा प्रश्न टोकाचा होतो. आणि सिद्धार्थ हा. सर म्हणाले की बुद्धांडीज धम्माला आपण प्रमाण मानतो. मग त्यातलंही 100% आपण प्रमाण मानतो असं झालं. आपल्याला ती नाही, तपासणी करावं लागेल ना. बाबासाहेब जसं सर सर म्हणतात, सर सर एक एक वाक्य, एक एक इन्सिडेंट, एक एक शब्द, तो काय शब्द दिलाय बाबासाहेबांनी इथं, एक मिनिट, प्लॉजिबल आहे काय आणि रिझनला पटणार आहे का, बुद्धी प्रामाण्याला पटणार आहे काय, असं घेऊया ना आपण. मग हे टोकाचे वाक्य टाळलेले बरं असं माझं म्हणणं. तर सिद्धार्थ सर बोला, त्यानंतर मी सुनील बऱ्याच वेळेला हातवर करतोय, त्याला आवाहन करतो. हा सिद्धार्थ सर. सर धम्मदीप सर, मी असं म्हटलंच नाही की हा तुम्ही ग्रंथ शब्दशः पूर्ण घेणार आहात की नाही, असा मी प्रश्न विचारला नाही. माझा प्रश्न असा होता की या हॅलो हॅलो सर, आवाज येतोय का? येतोय सर सर, आवाज आवाज कमी कमी येतोय. येतोय. सिद्धार्थ सर आवाज कमी येतोय. सर मला मध्येच कॉल आला होता, त्याच्यामुळे सॉरी. मी असा प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये जे मी काय म्हणतो, एक 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 थोडक्यात विचारूया, टेक्निकल प्रॉब्लेम. फोन येऊ नये म्हणून काही सेटिंग करता येतं का झूम मध्ये आपल्याला? करता येईल का सर? फोन मध्ये म्हणजे आपण तशी करत राहूया, कारण फोन आला तर कनेक्शन जात आहे ना. ते मला वारंवार फोन येतोय, त्यामुळं टेक्निकल मला जमणार नाही. कारण आपण प्रेक्षकांनाही विचारूया की त्यांना जर माहित असेल फोन मध्ये अशी काही सेटिंग करता येते का ज्याने फोन येणार नाही आणि नेटही चालेल, नेट चालू राहील आणि फोन येणार नाही, असं काही करता येईल का? तर तसं सांगावं कृपया आम्हाला. हा सिद्धार्थ सर प्लीज कंटिन्यू. हा सर मी काय म्हणत होतो की हा ग्रंथ प्रमाण मानायचा की नाही मानायचा असा माझा प्रश्न नाहीये. माझा प्रश्न काय आहे की यामध्ये जे शब्द दिलेले आहेत की ज्यामध्ये वाक्य दिलेलं आहे की जर मला बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर पात्र जे आहे बुद्धाचं ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहत जाईल आणि ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहत गेलं. आता ह्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं नाही, बरोबर. म्हणून आपण आता जर एखादा व्यक्ती म्हणू शकतो की बाबा एखादा निर्जीव पात्र आहे, त्याला कुठलंही यांत्रिक बल लावलेलं नाहीये, तर ते प्रवाहाच्या विरोधात कसं वाहत जाईल? जाणारच नाही. मग हे खोटं आहे असं तू म्हणू शकतो. परंतु हे जे काव्यात्मक लिहिलेलं आहे, अलंकारिक भाषेत लिहिलेलं आहे, त्याचा आपण उलगडा करायला पाहिजे. मग याचा जर उलगडा आपण त्याला अलंकारिक भाषा समजू ना, आपण त्याला अलंकारिक भाषा असं म्हणून टाकू, ती अलंकारिक भाषा आहे ती. आणि मग ते त्रिपिटकाची सोडवणूक कशी करणार आहात? त्रिपिटकामध्ये सुद्धा काही माहित नाही सर, माझं काय म्हणणं, तिकडं नंतर जाऊया. माझं काय म्हणणं सर, हे डिस्कशन ना आपण बुद्धांडी धम्मापुरतं लिमिटेड ठेवूया. या पुस्तकावरूनच आपल्याला काय कळतं आणि त्रिपिटकाचा मुद्दा थोडक्यात सरांनी कोणी मांडला, म्हणून मी म्हणतोय त्रिपिटक मानाला की नाही मानायला पाहिजे, ह्या सरांनी जे म्हटलं ना की हे जे त्रिपिटकात असं लिहिलेलं आहे मग ते मानायला पाहिजे की नाही, तर हे सरसकट विधान करू नये असं की त्रिपिटकाला बरोबर, मी मानायचं की तेच नाही. म्हणालो ना सरांना. पुन्हा आपलं विधान करतो की हा सर, त्रिपिटक हा दोषपूर्ण आहे की नाही, असं काय मानायचं की नाही मानायचं? इथे बाबासाहेबांनी सांगितलं ना, दोष त्याच्यामध्ये काही ना काही दोष असतीलच. सॉरी सर, प्लीज. ते झालं ना. मग माझा मुद्दा जो आहे तो, माझा भावार्थ तो आहे की कोणताही ग्रंथ दोषपूर्ण असू शकतो आणि म्हणून आपल्याला ग्रंथाचा प्रमाणवाद आपल्याला स्वीकारता येत नाही असं मला म्हणायचं. नाही बाबासाहेबांना देखील चुकू शकतात. हा, बौद्ध धर्म हा धर्मग्रंथात नसून तो व्यक्तीच्या आचरणामध्ये आहे, हे बाबासाहेबांनी याच ग्रंथात सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी. त्याच्यामध्ये काही दुमत नाही. ओके सर. हा सर, चालेल. म्हणजे दोघांची मला सहमती दिसते की पुस्तक चुकू शकतं, त्यामुळे ग्रंथ प्रमाण आपण मानणार नाही आहोत. की इथं दिलंय म्हणून हे मान्य करायचं नाही. आपल्याला ते प्लॉजिबल आहे का चेक करायचंय आणि रिझनला, बुद्धी प्रामाण्याला पटणार आहे का चेक करायचं, नाही का? ते करत राहूया, चालते ना? बरोबर. आणि सुनील बऱ्याच वेळ झाला हातवर करत होता, प्लीज सुनील. हा, तर मला हे म्हणायचंय की आता मी हा जो ग्रंथ आहे बुद्ध अँड हिज धम्मा हा खूप आधी वाचलेला आहे. तर फ्युचर रेफरन्सेस आपण थोडे लिमिटेड ठेवूयात, कारण मला जोपर्यंत त्या लेवलला मी येत नाही की हे रिकॉल होत नाही, तोपर्यंत मला फ्युचर रेफरन्सेस थोडं ग्रास्प करणं डिफिकल्ट आहे. तर ऍज सच आपण जसं सेंटेन्स बाय सेंटेन्स चाललोय, फ्युचर रेफरन्सेस एकदमच एक्सेप्शन असेल की नेसेसरी आहेत आता द्यायचेच तर देऊयात. आता ते पात्राचं जे
आहे मी फक्त ऐकून आहे, मला त्याचं डिटेल एवढं माहिती नाही किंवा मला रिकॉल होत नाहीये. तर जिथे एकदमच गरज वाटेल तिथे थोडे रेफरन्सेस दिले तर चालतील आणि हा थोडं एक्झॅक्टली लिमिटेड ठेवलं तर बरोबर. बरं पडेल. हा 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 व्हेरी गुड. माझं तेच म्हणणं होतं. कारण मला आपण चर्चा मला ना सर. मला समजायला इश्यू होतोय. माझा पर्सनल ओपिनियन हे की मला थोडा समजायला इश्यू होतोय, कारण मला बॅकग्राऊंड माहित नाही नाहीये तसं. नाही, आपणही प्रेक्षकांसाठी स्वतःसाठी अशी सोय करूया. विकी सर, व्हिडिओ ऑफ करता येईल का असं माझं म्हणणं होतं. आम्ही 4च लोक व्हिडिओवर दाखवावा असं म्हणत होतो, तर कृपया व्हिडिओ ऑफ करता सर येईल मी का. मीटिंग मध्ये आहे, तशी तुम्हाला सेटिंग नंतर केली मी. चालेल चालेल चालेल. ओके थँक्यू. कारण ते रिॲक्शन्स दिसावा आणि सर्वांना ते कनेक्टिव्हिटी राहावी म्हणून प्रयत्न होता. थँक्यू बरं का मीटिंग मध्ये जॉईन झाल्याबद्दल. हा तर आणि बँडविड्थही त्याच्याने चांगली येईल असं. हा तर मी काय म्हणत होतो, सुनील जे म्हणत होता तेच, आपण आतापर्यंत जे पुस्तक वाचलोय तेवढ्यावरच गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न करत राहूया असं माझं म्हणणं. इतर द्यायचं असेल ना, ते पुढचं नंतर जेव्हा येईल तेव्हा बघतच जाऊ ना, नाही का सर. पुढे गेल्यावरती मागचा रेफरन्स देता येऊ शकतो, पण मागून पुढचा रेफरन्स देणं हे मला बरोबर वाटत नाही. मला तर बरोबर, समजत हा. नाहीये. तसं करूया, चालतंय ना. सिद्धार्थ सर, तुम्ही होता नव्हता तर आमचं काय ठरलं असं की नाही सर, मी जिथपर्यंत ऐकलंय. पुस्तक झालंय आपलं सर माझा तिथपर्यंतचे माईक चालू आहे. हा ऐकलं ना. हा ऐकलंय मी ऐकलंय. बरोबर. ओके हा चलो ओके. पुढे घेऊ का सर मग, की पहिला हा प्रॉब्लेम की हे प्लॉजिबल वाटत नाही आणि रिझनला पटणारा वाटत नाही. पुढचा इव्हेंट घेऊ मी. हो नगरकर सर. म्हणजे याच्यातून तो बोध आपल्या लक्षात आला पाहिजे की त्रिपिटकामध्ये जे काही लिहिलेलं आहे पारंपरिक उत्तर, ते देखील त्रिपिटक मध्ये लिहिलेलं असलं तरी अमान्य करता येतं, कारण ते बरोबर ओके. बुद्धिमत्ता वाटत नाही आणि ते एक्सप्लेनेशन पटण्यासारखं राहत नाही. बरोबर. नाही सर, काय म्हणायचं मान्य सर सिद्धार्थ सर. हा सर, मी बोलतोय की घुमून फिरून त्या त्रिपिटकावरच येऊन त्याला आपण नाकारू शकतो असं प्रेक्षकासमोर हॅमरिंग करू नये असं मला वाटतं. नाही सर, काय करू आपण प्रेक्षक, नाही सर 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 काळजी घेऊया आपण. प्रेक्षक ठीक आहे, प्रेक्षक आम्ही दोघं प्रेक्षक आहोत, आम्ही दोघं प्रेक्षकांना रिप्रेझेंट करतोय. माझं म्हणणं प्रेक्षक आमच्यासारखाच विचार करतील, तर आम्हा दोघांना सांगावं. आम्हाला वाटत नाहीये धर्मग्रंथ कोणताही असला. हा सर नाही काय मी हा नाही म्हणजे तेच म्हणतोय की आपण प्रेक्षक म्हणतोय ना, आम्ही दोघं प्रेक्षकाची भूमिका निभावतोय सर, की आम्हाला ते वाटत नाहीये, आम्हाला काय हॅमरिंग वाटत नाहीये, आम्ही ते नाकारत नाही आहोत. हा पुस्तक चुकू शकतं, पुस्तकात दिलंय म्हणून ते मान्य करायचं असं नाही ते सर म्हणतात, हे आम्हाला पटलंय. कोणतं पुस्तक चुकीचं कोणतंही पुस्तक कोणतंही चुकू शकतं. हा मग मी तेच म्हणतोय की पुस्तक फक्त त्रिपिटकच चुकीचं असू शकत नाही. चुकीचं म्हणायचं नाही, जे अपूर्ण असेल किंवा त्याला प्रक्षिप्त असेल, घुसडलेला भाग असेल. बरोबर. आणि पूर्ण पुस्तक चुकीचं असं कधीच नाही म्हणणार आपण. पुस्तकातला एखादा इन्सिडेंट चूक असेल, एखादी स्टोरी चूक असेल, एखादं सेंटेन्स चूक असेल, एखादं वाक्य चूक असेल, एखादी मांडणी चूक असेल, नाही का. माझं म्हणणं इतकंच आहे की त्रिपिटक चुकीचं असू शकतं, त्रिपिटक चुकीचं असू शकतं असं आपण हॅमरिंग करून आपण त्याच्यावर म्हणजे त्याचं महत्व कमी करू नये असं मला वाटतं ऍज अ बुद्धिस्ट म्हणून. कारण का की हे जो ग्रंथ दिलेला आहे तो त्रिपिटकामधूनच अवतरलेला आहे. सॉरी, त्रिपिटकामधून बाबासाहेबांनी मांडलेला आहे आपल्यासमोर. तो काय असा बाहेर हवेतून आलेला नाहीये, त्रिपिटकामधूनच बाबासाहेबांनी दिलेला आहे. इतका जर आपण याला प्रमाण मानतो किंवा ग्रंथ, हा नाही हे महत्वपूर्ण आहे. हा ग्रंथ जो आहे बाबासाहेबांचा, हा बायबल सदृश्य ग्रंथ आहे. ऍज अ बायबल म्हणून आपण याला पण वापरू शकतो, बरोबर. तर मग हा बायबल सारखा हा ग्रंथ त्या त्रिपिटकामधूनच आलेला आहे. तर त्रिपिटकाची चिकित्सा करू शकतो आपण. बुद्धाने सांगितलेलं आहे आलार कालाम सुत्तामध्ये. आपण कोणाची खुद्द बुद्धाची तिथे चिकित्सा करू शकतो. तर त्यांच्यानंतर 500 वर्षानंतर जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्याची चिकित्सा तर होणारच आहे. बुद्ध म्हणतो की माझी चिकित्सा करा. बुद्ध म्हणतात की माझी चिकित्सा करा. कोणाची चिकित्सा करू शकता तुम्ही? तर मग ग्रंथ म्हणजे कुठल्याही ग्रंथाची चिकित्सा होऊ शकते. ठीक आहे, चिकित्सा करू. ओके, काय हरकत नाही. वैदिक ग्रंथाची होऊ शकत नाही. नाही ते आपण त्यांच्याविषयी ते आपण चर्चाच करत नाही सर. त्याचं कम्पॅरिझन साठी तुम्हाला सांगतो की धार्मिक पुस्तकांची चिकित्सा तुम्ही कुराणची करू शकत नाही, बायबलची तुम्ही करू शकत नाही. हे सर्व ईश्वराने निर्माण केलेले ग्रंथ आहे. डायरेक्ट ईश्वरांचा धर्म आहे आणि ईश्वर चुकू शकत नाही, म्हणून त्यांचा तो ग्रंथ चुकू शकत नाही. पण बौद्ध धर्म हा दोष असला तर दुरुस्ती करता येतात.
आणि हो, इथे काय नक्कीच. इथे काय म्हटलं आहे, हे कारण पटण्यासारखं नाही जर हे उत्तर बरोबर नसेल. बरोबर आहे ना. But if this answer, but if this is not the answer to the question, what is the real answer? मग ते हे जर उत्तर नसेल बरोबर तर खरं उत्तर कोणतं, हे त्रिपिटकाचार्यांचं जबाबदारी आहे शोधून काढणे. तर बाबासाहेबांनी ही उपासकावर सुद्धा जबाबदारी दिलेली आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये हा बाबासाहेब सगळ्यांचीच म्हणतात, असायला पाहिजे सर. हा ही ही नाही नाही ही आपली सगळ्यांचीच सुद्धा असायला जबाबदारी पाहिजे. आहे. हा ही आपली हो, सुद्धा जबाबदारी आहे की जे हे अवैज्ञानिक वाटतं, जे निसर्ग नियमाला अनुसरून असणार नाही, जे निसर्ग नियमाच्या विरुद्ध वाटतं, ते बुद्धाचं मत नाही असं बाबासाहेबांनी सांगितलं ना. ते केवळ त्रिपिटकासाठीच नाही सांगितलेलं. ते म्हणजे बौद्ध धर्मातल्या प्रत्येक ग्रंथाविषयी तुम्ही कुठलाही निकाय काढा किंवा कुठलाही धर्मग्रंथ काढा. सॉरी, एखादा बाबासाहेब म्हणतात की हा सुद्धा धर्मग्रंथ चिकित्सा करू शकतो आपण याची. असं नाही की हे शब्दप्रमाणे आहे का, नाही. आपण ह्याची सुद्धा, आपणच नाही, जगातला कुठलाही व्यक्ती द बुद्धा अँड हिज धम्माची सुद्धा चिकित्सा करू शकतो. केवळ त्रिपिटकाची ओके. केवळ त्रिपिटकाची चिकित्सा करावी अशातला काही भाग नाही. ऐकावं लागेल मग तुम्हाला, तुम्ही जास्त शहाणे झाले का बाबासाहेबांपेक्षा, असंही ऐकावं लागते मग चिकित्सा करायला. असं म्हणतात लोक. नाही नाही असं सर म्हणतात सर लोक. सर मी ओळखत नाही लोक. नाही नाही म्हणून द्या ना, हरकत नाही. कारण हे बघा, हे ठीक आहे, व्हेरी गुड. नाही good. बुद्ध काय व्हेरी गुड व्हेरी सर गुड. हा सर बुद्ध काय म्हणतात, जर आता सगळ्यात बुद्ध म्हणजे असा व्यक्ती आहे की तो मानवतेच्या शिखरावर पोहोचलेला माणूस आहे. तर तो माणूस धर्मगुरू म्हणतो की माझी चिकित्सा करा तुम्ही, माझी कडक कडक चिकित्सा माझी करा. बुद्ध म्हणतात माझी चिकित्सा करा. तर मग एखाद्या ग्रंथाची चिकित्सा होऊ शकत नाही का? किंवा आपण इतके, मग आपण आता तुम्ही जे मानत होतात की बाबा ईश्वर प्रणित जे धर्म आहेत तर ते मान्य करणार नाहीत. तर मग हळूहळू आपली वाटचाल त्याच्यात बाजून नाही का, की एखाद्या धर्मग्रंथाची चिकित्सा करायला जर कोणी उभं राहिला तर तुम्ही जर तिथं एखाद्या सनातनी माणसासारखं नाही नाही आमच्या धर्मग्रंथाची चिकित्सा कशी करणार, तर मग आपला धर्मग्रंथ सुद्धा किंवा आपला धर्म किंवा आपला धम्म हा हळूहळू मला वाटते त्याच बाजूने झुकत आहे काय. ओके. बरोबर. हा यामध्ये सर चिकित्सा मला एक प्रत्येक प्रश्न वेळेस पडला. व्हायला पाहिजे. I strongly agree with this, सिद्धार्थ सर. हा पॉइंट नोट डाऊन करण्यासारखा आहे अगदी. हम्म. धन्यवाद सर, धन्यवाद. तर हा हा आणि पटलं सर आम्हाला की बाबा हा म्हणजे चिकित्सा व्हायला पाहिजे. हा तर ते बघू आपण करूच प्रयत्न. त्यात मला एक प्रश्न, आता त्याचं उत्तर इथं देणं संयुक्तिक राहील का पुढं येईल, फक्त प्रश्न विचारून ठेवतो. आता धर्म म्हणतोय आपण, बुद्ध धर्मही म्हणतो, त्याला धम्मही म्हणतो, आणि असं आपल्याला आठवतं की बाबासाहेब कुठंतरी धम्म आणि धर्म याचा फरक करतात. तसा फरक करता येईल का, किंवा आपल्या दोघांपैकी कोणी त्या धर्माचं मिनिंग सांगू शकाल का? आणि त्या हिशोबानं बुद्धांचा धर्म किंवा धम्म वेगळा कसा आहे असं सांगता येईल का, का पुढे घेऊया आपण जेव्हा येईल तिथं, असं म्हणतोय मी. सर ह्याचं सेपरेट चॅप्टर आहे, धम्म आणि धर्म मधला जो व्हेरी फरक गुड आहे. व्हेरी गुड. तर तो पुढे नक्की त्याच्यावर एक सेपरेट चॅप्टर आहे. मला वाटतं की त्याच वेळेस घेतलं तर ते संयुक्त आणि प्रासंगिक होईल. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच सर. नगरकर सर मान्य. हो, ते तर तो धम्म आणि धर्मामधला जो फरक आहे तो पुढे येणारच आहे. त्या ओघाने आपण चर्चा करूच. मग हा ग्रंथ जो बाबासाहेब म्हणतात की मी हा ग्रंथ टाकला म्हणजे लिहिला, मग हा बाबासाहेब असा दावा करतात का की माझा हा ग्रंथ प्रमाण म्हणून तुम्ही माना? नाही, मला माझ्या वाचनात तर नाही असं. नाही ना. हो. अनेक बुद्धिस्ट लोक बाबासाहेबांचा लिखित ग्रंथ हा प्रमाण ग्रंथ माना किंवा या ग्रंथाला प्रमाण ग्रंथ माना किंवा ग्रंथ प्रामाण्य ते स्वीकारतात. ज्या प्रकारे वैदिक लोक त्यांचा ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून स्वीकारतात, तशाच प्रकारे बाबासाहेबांचा हा ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून स्वीकारा असा आग्रह आहे. ग्रंथ प्रमाणवादी, व्यक्ती प्रमाणवादी, शब्द प्रमाणवादी लोक देखील बुद्धिझम मध्ये आणि सर्व नवयुवक आहेत. म्हणजे तुमच्या आमच्या वयात, माझं वय तुमच्यापेक्षा डबल असेल, पण हो सर. तुमच्या वयाचे लोक जे आहेत ते देखील असं मानतात आणि ते आग्रह करतात की बाबासाहेब चूक राहू शकत नाही. मान्य, पण चिकित्सा करायची नाही. मग चूक राहू शकत नाही, मग चिकित्सा आहे. प्रश्नातीत आहे, संदेहातीत आहे असा जो वैदिक लोक म्हणतात, तसेच प्रश्न हे देखील मांडतात की हाही ग्रंथ संदेहातीत आहे, प्रश्नातीत आहे, चिकित्सा करायची नाही. चुका काढू तुम्ही कोण आता चुका काढणारा? बाबासाहेबांचा चुका तुम्ही काढणार का? अशा स्वरूपाची जर मांडणी केली तर कोणीच याच्यावर संदेहही करणार नाही, प्रश्नही विचारणार नाही. आणि काही लोक तर दमदाटी पण करतात की तुम्ही जर चुका काढल्या, तुम्ही जर याच्यावर, तर आम्ही ते खपवून घेणार नाही किंवा कोणाचा
म्हणजे हे चालणार नाही, चालू देणार नाही असं. तर सर कसं आहे माहिती आहे का की आपण नाही, सायन्स मध्ये काय म्हणतात सर, सायन्स, बोला बोला सर, सिद्धार्थ सर बोला. हा सर, आपण ज्यावेळेस म्हणजे एखाद्या महान माणसावर बोलत असतो त्यावेळेस मला वाटते की आपण शब्द निवड फार महत्वाची असते. आपण चिकित्सा करूया, आपण चिकित्सा करूया म्हटलं तर मला नाही वाटत की कोणी विरोध करेल. परंतु ज्यावेळेस आपण एखादा शब्द जर चुकीचा वापरला बाबासाहेबांविषयी, बुद्धांविषयी, मग ज्या त्या धर्मग्रंथातल्या जे काही महान लोक आहेत, देव असतील, ईश्वर, ज्या त्या धर्मामधले, तर त्यांच्याविषयी जर अपशब्द जर एखादा चुकून गेला किंवा एखादा चुकीचा शब्द आपण निवडलो तर त्यावेळेस थोडासा राग येणं स्वाभाविक आहे लोकांना. तर त्यावेळेस मला असं वाटते की चिकित्सा करायला कोणाचा विरोध असेल असं मला वाटत नाही. चिकित्सा करू नये असं कोणीच म्हणणार नाही, बरोबर. परंतु मग आता ठिकाणी नगरकर सरांनी माग एक कालच्या, मला वाटते काल परवाच्या चर्चेमध्ये म्हटलं होतं की सरांनी म्हटलं होतं की मग काय भगवान बुद्धांनी हे चोरून घेतलेलं होतं संख्यापासून, असं त्यांचं मला त्यांनी करेक्ट करावं माझं चुकीचं असेल तर. काही हे भगवान बुद्धांनी चोरून घेतलं होतं. मला असं वाटतं की हे असं आपण डायरेक्ट जे शब्द असतात की भगवान बुद्धांनी हे चोरलं का, तर मला वाटतं की त्या ठिकाणी आपण भगवान बुद्धांनी ते त्याच्यापासून उचलून घेतलं का, किंवा भगवान बुद्धांनी ते भगवान बुद्धाचा तो शब्द शोध नव्हता का. आपण, मला वाटतं की शब्द जर आपण एक बौद्ध म्हणून अचूक शब्द वापरायला पाहिजे मला असं वाटते. म्हणून दमदाटी होणार नाही लोकांकडून, लोकांचे मला वाटतं की काहीतरी राग आपल्याला सहन करावा लागणार नाही. मग सर्व धर्माचे तुम्ही आदर करायला पाहिजे तसं पाहिलं तर. नाही, मी सर्व तर धर्माचा म्हणजे आता त्यांचे तर लोक आहेत ना, त्यांनाही तर त्रास होतो ना. मग अशा वेळेस मी आदर योगिक करायलाच पाहिजे. योग हा बौद्ध धर्मातून चोरला आहे त्या लोकांनी असं जेव्हा आपण म्हणतो तर तेही चुकतं मग आपलं. सर माझं काय असा म्हणणं प्रश्न आहे, विचारला गेला आदर, तर त्याचं उत्तर असावं ना. हो बरोबर आहे ना. पण आता मला तुम्ही काय म्हणलात की सर्व धर्माचा आदर करावा लागेल, मग आदर करायला पाहिजे ना. अनादर का करता तुम्ही? अनादर करणं वेगळं आणि त्याची नाही सत्य सर, बाजू. प्रश्न सिद्धार्थ सर, आदर करायलाच पाहिजे आणि आपण आदर करूयाच. आणि नाही, आपण जे सरांनी नियम म्हटलं अटी की दिल्यामध्ये त्यामध्ये आपण सगळ्या कोणाचाच धर्माचा मानगता आदर करायचा नाही. सर ओके, हे काळजी घेऊ. धर्मदीप सर, फक्त सर मला त्या नगरकर सरांनी ती मान्य केली काय सगळ्याच धर्माचा आदर करायचा का, करावा का. तर माझं म्हणणं आहे की सगळ्याच धर्माचा आदर करा, सगळ्याचाच करा, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही चिकित्सा करणं वेगळं आणि आदर आणि अनादर हा भाग वेगळा आहे ना सर. तुम्ही बरोबर सर, सत्य मग मानू मी शकता. आणि तुमच्या मताला मी सहमत होतो सर, की तुम्ही सरांनी जो शब्द वापरला मागच्या वेळी, चोरलं का, मलाही तो थोडं लागलं. कारण आपल्या लागलं म्हणजे कसं, आपल्याही भावना थोड्या काय म्हणता येईल त्याला, मृदूच असतात. आणि पण मग आता त्या भावना मृदू असणं योग्य का कठोर असणं योग्य मलाही कळालं नाही. मग मी सरांना विचारत होतो की सर त्याच्याऐवजी तुम्ही जसं म्हणालात तसे शब्द वापरले तर बरे होईल का. तर त्यावेळी ते हो म्हणाले होते. पण आता त्यांनी जो आर्ग्युमेंट दिला तोही मला पटला बरं का. त्याच्यावर काय म्हणता येईल की म्हणजे त्याच्यावर मग माझे डोक्यात उत्तर आलं. ते काय म्हणाले की मग आपणही नाही म्हणायला पाहिजे की योग हा, ते काय योगा जो आहे, योग हे बुद्ध धर्मातून चोरला आहे असाही शब्द आपणही नाही वापरायला पाहिजे मग. आणि हे मान्य करूया का मग आपण शब्द पर्यंत की असे शब्द, भगवद्गीता जे आहे, भगवद्गीता देखील बौद्ध धर्मातून चोरली आहे असे विधान आहेत. मग असं आपण वादन करायचं नाही का, असं ठरूया का. सर, यातून एखादा व्यक्ती जर चोरी केला असेल तर त्याच्यासोबत असं आर्ग्युमेंट करणं हे संवैधानिक आहे. पण ज्या व्यक्तीने चोरीच केली नाही त्याच्याविषयी तुम्ही चोर आहात की नाही असं म्हणणं म्हणजे त्याचा अपमान करणं नव्हे. हरकत काय आहे. मी चोर आहे असं विधान थोडी केलं, चोरली का असा प्रश्न करू शकतो. नाही ना, कारण ते विधान तसं होतं ना की जे तुम्ही असं म्हणणार का बाबासाहेब. ठीक आहे, नाही मी काय म्हणतो सर, याच्यावर आपण थोडं थांबूया आपण. म्हणजे आपण काय करूया, ते मागचं होतं म्हणून सोडून देऊया. आज जी 4 व्यक्तींची चर्चा आहे यामध्ये आपण सर्व संयमी व्यक्ती आहोत आणि प्रत्येकाला वेळही भेटतो बोलायला. त्याच्यामुळे मागचं सोडून देऊत आपण, काय झालं ते आजपासून जे आपण बोलू त्यावर चर्चा करूया असं माझं म्हणणं. चालेल ना? ओके, ठीक आहे, चालेल सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि आपण तर आपल्या नियम अटीमध्ये दिलंयच की आपण कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा अनादर म्हणून तर करणारच नाही आहोत. तो पुन्हा करायचाच प्रयत्न करूया. आणि त्याच्यातही मग आपल्याला वेळोवेळी चर्चा येतील की कोणती गोष्ट म्हणजे अनादर आहे आणि कोणती गोष्ट म्हणजे आदर आहे. तर त्यावेळी चर्चा करू आपण. ओके, तर सध्यापुरतं डिस्कशनला आपण सगळे तयार झालेले आहोत. बुद्धीला पटण्याजोगे उत्तर मिळायला पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं, हे पटलंय आपल्याला. तसे उत्तर आपण प्रत्येक पुस्तकातले शोधायला जाऊया.
आणि मी एक म्हणू इच्छित होतो, जनरली असं का होतं बरं का, सामाजिक आणि रिलिजियस जे हिरो असतात त्यांच्याविषयी चूक बोललं कीच आपल्याला लागते. आता एखादा सायंटिस्ट असेल आणि मी तर बुद्धांना आणि बाबासाहेबांना एका सायंटिस्ट सारखं पकडतो, की आता एखादा न्यूटन आहे किंवा आईन्स्टाईन आहे, त्याने लावलेला शोध खोटा ठरवला तर उलट तोच खुश होईल. काय होईल? तोच खुश होईल, की अरे बाबा माझा खोटा ठरवून तू काहीतरी नवीन शोध केलास. तर मग आपण असं नाही घाबरायला पाहिजे ना, की तुम्ही बुद्धांना खोटं ठरवताय काय, बाबासाहेबांना खोटं ठरवताय काय. तर तसा रिसर्च व्हायला पाहिजे ना, नाही का? म्हणजे त्या दृष्टीनं आपण बघितलं तर बरं होईल का? बाबासाहेबांना आणि बुद्धांना ते एक सायंटिस्ट जसे आहेत, ते एकदम इंटलेक्च्युअल सायंटिस्ट आहेत, स्कॉलर्स आहेत. या पद्धतीने बघायला काय हरकत आहे असं माझं म्हणणं. तसं आता हे माझा प्रश्न अनाकालनीय असेल म्हणा. बोला हा बोला. बाबासाहेबांची, बुद्धांची तुम्ही जेवढी चिकित्सा करणार, जोही व्यक्ती बाबासाहेबांची चिकित्सा करेल, बुद्धांची चिकित्सा करेल, तो बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या प्रेमातच पडेल. कारण बुद्धांना आणि बाबासाहेबांना पण तेच आवडेल. व्हेरी त्यांची गुड, सुद्धा व्हेरी इच्छा गुड. नाही की ते माझे भक्त निर्माण व्हायला पाहिजेत, हे त्यांची सुद्धा इच्छा नव्हती. अनुयायी आणि आणि भक्तामधली फरक. चिकित्सा. ओके. हा सर, मी थोडक्यात फक्त सॉरी बरं का थांबलो तुम्हाला. हा सर, चिकित्साचा बोला. अर्थ मी सांगू इच्छितोय. माझा तरी प्रयत्न काय आहे, चिकित्साला मी काय समजतोय, की जे लिहिलंय थोडंही ते वेगळं वाटलं तर बाबा ते चूक आहे का? कळालं का? जे बरोबर वाटतंय ते बरोबर मान्यच करू आपण. ते करतोच आपण जनरली. ज्याला बुद्धीला पटना गेलं, अरे हे पटत नाहीये, मग हे चूक असेल का, असं आपण टेस्ट करतोय. कळलं का? तर याला चिकित्सा समजतोय आपण, की एखादं वाचताना आणि परत आपण ते क्रॉस चेक करतोय, की हे जर आहे, हे गोष्ट बरोबर मानत असू तर कशामुळे ही बरोबर आहे, त्याला बाकीचे काय काय रेफरन्सेस आहेत, बाकीचे काय काय प्रूफ आहेत. तर आपण ऍक्च्युली चिकित्सेच्या नावाखाली प्रूफ गोळा करतोय असं मी म्हणेल. तर बरोबर ना? बरोबर. नाही, मग आणि तुम्ही जसं एखाद्या चिकित्सा केली आणि तुम्हाला राग आला, तर तुम्हाला राग येतो तर मग दुसऱ्याला राग येतो. मलाही राग आला बरोबर, त्या हो सर. दिवशी, हो. मलाही राग आला. तुम्ही जर आनापान सती हे कोणाची होती? आलार कलामाची. तुम्ही सांगितलं की बुद्धांची होती, तर मला राग आला. म्हणजे बाबासाहेब खोटं लिहितात का? मला तर खूप राग आला की तुम्ही बाबासाहेबांना खोटं ठरवलं. नाही, चुकीची गोष्ट आहे. मी बाबासाहेबांना खोटं हो, म्हटलोच नाही. आणि त्या तुम्ही दिवशी तो जर आरोप तुम्ही हा मुद्दा नाही, एक मिनिट सर. कसा मांडणी केली. सर मी हे नाही मग काय मला करू सर, ते मागचं सोडू सर देऊया म्हणणं. बरोबर सर, सोडा मी त्याचा लागेल. मुद्दा थोडक्यात घेतो. सर सिद्धार्थ सर सर, मी नगरकर सर. पास्टचे एक जे मिनिट. डिस्कशन्स आहेत त्याचा आपण सर थोडा ह्या चर्चेमध्येच मी हे लिमिटेडच ठेवूया. मत मांडू इच्छितो की मी बाबासाहेबांचं मत खोटं ठरवलेलं नाही. मी तितका महान नाही. मी एक त्यांचा सामान्य कार्यकर्ता आहे. आता कसं तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागून राहिलं? आपत झाली का नाही? नाही आफत म्हणजे का? कारण नाही सॉरी सर, माझा असं नको. माझा नाही माझा मागच्या जर गोष्टी खोटा सोडून देऊ सर. सर तुम्ही माझा जो खोटा प्रचार करताय ना, की तुम्ही बाबासाहेबाला खोटं ठरवतात, तर हे मी तितका महान नाही ना सर. मी काय करतोय? नाही ते नाही सर एक मिनिट. तुमचा जर विषय तो प्रश्न आला ना, तुमचा विधानात्मक होतं आणि माझं प्रश्नार्थक होतं. त्याच्यामुळे मी आरोपी ठरत नाही. जे विधानं करतात ते आरोपी ठरतात. नाही मग आता तुम्ही नुसतं जर प्रश्न जर करत सुटलात, काही बोलणार नसाल, मान्य आहे मला की जो विधानावर तर प्रश्न करावाच लागेल ना. नाही सर, एखादा लहान विधान व्यक्ती असेल. करतो. आता सर मोठे दिसत आहेत, आम्ही तर तर लहान म्हणून समजतोय सर. मी सर आणि इथं सुनील सर. लहान मोठ्याचा सर धमदीप सर, लहान मोठ्याचा प्रश्न नाही चर्चेमध्ये. मुद्दा तो नाही. आपण आदर देऊनच बोलतोय प्रत्येकानं, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण मुद्दा हा आहे की जर आपण एखाद्या विषयाची एखाद्यावर आरोप करायचा आणि त्याच्यावर जर त्याचं मतच मांडू द्यायचं नाही, तर तो लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल ना, असं म्हणतोय मी. ओके, जर चालतंय अनापासाठी सर. मग हेच तर माझं म्हणणं नाही आहे. काय करू सर. नाही सर दोघांना मी म्हणेल मग तो मागचं मुद्दा सोडून देऊ सर काढला आपण. तर तो नाही तुम्हाला सर, वापस घ्यावा नगरकर लागेल सर. मुद्दे. नाही ते नंतर बघू मला सर. वेळ द्या. नगरकर सर. मला वेळ द्या. मी बरोबर मत मांडतो. असंच मी म्हणेन ना, मलाही वेळ द्या. मग मी काय काय करूया सर, म्हणतो, जे थांबूया इथं प्रासंगिक आपण. आहे, जे पुढं प्रासंगिक करूया आहे, ते. जे प्रासंगिक आहे, जे पुढं चालू करूया आहे सर. मुद्दा, तोच पुढे मुद्दा चालू द्या. तुम्ही आपण मागची काय जर करूया चर्चा सर. करला तर मग अजून त्याच्यावर वेळ आपल्याला द्यावा लागेल. मग ते काय करूया, मागे मुद्दा कोणी कदाचित जास्त काढला? लोक असल्यामुळे तो गोंधळ मुद्दा झाला. कोणी काढला? नाही सर. नगरकर सर मी सर माझी नगरकर चूक सर मी नाही सर, असेल तुम्हाला तसं मुद्दा नको. काढण्याची नगरकर सर, बघा. तुम्ही छडायला लागले त्यांना, असं नको सर. नाही, तसं मी नाही. प्रश्नच विचारतो ना, पुन्हा प्रश्नच विचारतो. कारण नाही, तुम्ही मला आपण प्रश्न मागचं विचारा, सोडून बिलकुल देऊ. हरकत नाही नाही, सर. मागचं सोडून देऊ. तुम्ही प्रश्न विचारा, मला हरकत नाही. मी तुम्हाला यालेल्या भागामध्ये थोडासा संयम राखा. मी तुम्हाला ते पटवून देईल की बुद्धाने
ध्यान धारणा केली होती ती कशी केली काय नाही तो मुद्दा मी मुद्दा तुम्हाला निराळा आहे. सविस्तर पटवून देईल. तो पटवून देण्याचा माझा हा. प्रश्न असेल तर तुम्ही पटवाल देखील. माझा हा. प्रश्न तसे नाही हा, नाही मग ते तो पुढे सर विपස්සना आहे सर ना. नाही दोघांनाही मी विपස්සना. आवाहन हा, मग करेन मी तेच कृपया म्हणतोय. कृपया म्हणजे ना, कृपया कृपया त्यांनी कृपया पुढच्या कृपया आपण काय प्रश्नाचीच करूया विचारतात. कृपया आपण हे नंतरच घेऊया. सॉरी बरं का, नंतर घेऊया. आपण रोजच आपणच असणार आहोत. आणि एकदम व्यवस्थित चालली आपली चर्चा. आपण वेळ देतोय. हा फक्त मला नगरकर सरांचा हा मुद्दा म्हणजे आपण म्हणजे विचार करण्याजोगा वाटला की बा आपल्याला राग येत असेल तर त्यालाही राग येतो. आपण आता एखादं म्हणलं, आपण जर एखाद्याला म्हणायला गेलो की तर तुम्ही हा प्रश्न बाबासाहेबांना समजलेला कुठे आहे. ठरवताय का? या प्रश्नावर मी मत मांडू का हा आता? हा प्रश्न समजलेला आहे तुमचा, नाही की नाही जसं नाही तुम्हाला हा सर आणि पुढचाही व्यक्ती तसाच जर म्हणू जर शकतो. माझं म्हणणं जर आहे. हा बुद्धांनी हे चोरलं म्हणलं तर तुम्हाला राग येऊ शकतो. तर एखादा म्हणेल की मग अमुक धर्मामध्ये बुद्धाची कॉपी केली, धम्मामधलं गाथेमधलं चोरून इतर धर्मामध्ये घेतलं तर इतर धर्मीय माणसाला सुद्धा राग येऊ शकतो, असं त्यांचं मत आहे. आणि तुमचं मत आहे की मग हे चिकित्सा तर त्यांनाही राग येते आणि तुम्हाला राग येते, मग चिकित्सा करायची की नाही, हा मुद्दा तुमचा आहे, बरोबर. तर चिकित्सा करण्याला राग नाही, लक्षात घ्या, चिकित्सा करण्याला राग नाही. पण चिकित्सा करण्याची जी पद्धत आहे ती बुद्धांनी सांगितलेली आहे कारामसूत्रामध्ये. चिकित्सा करणार कोणाची नाही करायची, कशी करायची. ऐका की नाही नाही आता ती वाचली नाही सर आम्ही. सर ती वाचली नाही आम्ही. आपण ते हळूहळू जाणून घेऊया एक 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 तर आणि तुम्ही प्रश्न तोच ठीक आहे. विचारालात की चिकित्सा करायची तर कशी करायची, कोणाची करायची, हा प्रश्न तिथेच जातो ना सर. बरं ठीक आहे, मी आलार अच्छा कलामाचं नाव ते कलाम सूत्र म्हणून नाव घेऊन नये, पण चिकित्सा कशी करायला पाहिजे, कोणाची करायला पाहिजे ते तर समजून घ्यायला पाहिजे ना. राग तर प्रत्येकाला नाही नाही करू येत सर. आपण असेल. आपण प्रयत्न करू. आपलं व्यवस्थित चाललंय असं माझं म्हणणं. आपण फक्त एवढंच की त्यांचं मला एक पटलं की आणि तुमचंही पटलं की राग नाही यायला पाहिजे आणि राग येऊ नये अशी काळजी घेऊ आपण. आणि नाही जर एखादं विधान सर, करू तर मी तसंच सर आपण एवढं सर काळजी घेऊया. आपण एखादं विधान सर केलं तुम्ही तर त्यानंही तेच विधान आपल्यावर केलं तर त्याचा असं कसं डायरेक्ट नाही होईल म्हणू एवढंच शकत. एक लक्षात ठेवूया असं राग माझं म्हणणं. राग राग येऊ नये असं मी डायरेक्ट नाही म्हणू शकत. राग यायलाही पाहिजे, कारण वामन तर दादा येऊया. कर्डक म्हणतात की नाही नाही मला यायला चीड पाहिजे. येत ओके नाही हाच माझा गुन्हा. राग ठीक आहे. राग यायलाच राग पाहिजे, कारण नाही बरं ठीक आहे. राग तुमच्यावर यायलाही जर पाहिजे खोटा त्याचं मी काय म्हणेल सर ऐका की हा सर राग यायलाही पाहिजे. फक्त माझं काय म्हणणं आहे आपण जे विधान करू तसंच विधान जर पुढच्याने केलं तर मग त्याला उत्तर काहीच नसते. आपण जर एखाद्याला म्हणालो की तुम्ही बाबासाहेबांना मानत नाही का तर पुढचाही तेच म्हणेल. आपण जर म्हणालो की तुम्ही बाबासाहेबांचा अपमान करताय का तर पुढचाही तेच म्हणेल. यामध्ये अडकून पडू आपण. तर अशी विधानं न करता आपण मुद्दे देऊया आणि आज जरा व्यवस्थित चर्चा आपण परफेक्ट करतोय असं मला वाटतंय. सुनील मी काय म्हणत होतो काय बघशील का त्याची आपण उत्तर देता आली तर देऊया. तर त्या कॉमेंट्स कॉपी करून इकडे शेअर करता येईल का तुला? तर सर माझं आपलं म्हणणं पहिली स्टोरी झालेली आहे. आजचा दिवस इथं थांबूया का आपण? पहिला प्रॉब्लेम चालेल. बाबासाहेबांनी जो दिला होता तो आपण चर्चा केलेला आहे. उद्या दुसऱ्या प्रॉब्लेम पासून सुरू करू. पण तोपर्यंत जर काही कॉमेंट्स आले असतील तर त्या कॉमेंट्स घेऊया. किंवा मलाही समजा ओपन करता येतात का त्या कॉमेंट्स बघतो मी. म्हणजे मला ते बरोबर किंवा सुनील तूच वाचून दाखवलं तर ते बेस्ट होईल. मी चेक करतो. चेक हा. चेक करतो. तिन्ही पेज वर तर चेक करतोय. 2 पेज वर नाही तर सगळीकडे कॉमनच येतात वाटते. बहुधा सगळीकडे कॉमनच येतात. कॉमनच येतात का? ओके. त्याला जरा फुल स्क्रीन करावं लागेल तर त्या दिसतील. फुल स्क्रीन म्हणजे ते साईडला राहतं आणि एका साईडला कॉमेंट्स येतात. ओके. मला तर कॉमेंट्स दिसत नाहीयेत. पण एकदा तू चेक करून घे कारण मला कालही दिसल्या नव्हत्या कॉमेंट्स. पण ते बरं मी काय करू लाईव्ह जरी झालं आज तरी मी ते वेब पेज ओपन केलं नव्हतं. त्यामुळे आज राहू देऊ. उद्यापासून मी ते वेब पेज ओपन करेल आणि आज जर काही कॉमेंट्स आले असतील तर याच्यावरती काही लोकांचे प्रश्न असतील ते काही सजेशन्स असतील तर याची उत्तरं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावरच्या जे काय आपलं प्रक्रिया असतील त्या प्रतिक्रिया असतील त्या उद्या देऊया आपण. चालेल? ठीक आहे. ओके. तर मी नगरकर सरांचे आभार मानतो. सिद्धार्थ सोनकांबळे सरांचे आभार मानतो. आमचे मित्र सुनील सोनकांबळे यांचे आभार मानतो.
की त्यांनी वेळ काढून या चर्चेसाठी सहभागी झाले. आणि जे कोणी प्रेक्षक असतील तर त्यांच्या काही सूचना असतील तर त्याही सूचना त्यांनी आम्हाला कळवाव्यात असं आमचं म्हणणं. पण व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करावं, कमेंट करावं, सबस्क्राईब करावं आणि मॅक्झिमम शेअर करावं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचतील. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. सी यू नेक्स्ट टाइम. जय भीम. लिव्ह करायचं का सर? नाही, 2 मिनिट सर. लाईव्ह बंद करावं लागेल सुनील. फेसबुक लाईव्ह चालू आहे. सरांना करावं लागेल. त्यांनी सरांकडे कंट्रोल दिला होता मग अशी कॉल आला ना सर बघा बरं, नगरकर सर तुम्हाला ते बंद करावं लागेल. सर 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 या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे. मी 2 मिनिट सर. प्रश्न मांडू फेसबुक का? लाईव्ह बंद होऊ द्यात. नाही, फेसबुक लाईव्ह बंद होऊ द्यात सर, असं म्हणतो नाही माझं. नाही, माझा प्रश्न नाही, तो चर्चा करू. प्रेक्षकांचा प्रश्न आहे.